नमस्कार मित्रांनो, सुजेत आयस मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आता आपण पॉलिटीचा दुसरा चॅप्टर बघणार आहोत. त्याचं नाव आहे मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ओके, तर आता आपण मित्रांनो सुरुवात करूया. आता पहिलाच इथं पार्ट आहे की कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणजे संविधान सभा. कारण की जे आपलं संविधान बनवलं ते कोणी बनवलं, तर त्याच्यासाठी एक कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणजे संविधान सभा होती. तर त्याचा आपण थोडासा इतिहास बघूया संविधान सभेचा. तर आता पहिली संविधान सभेची पहिला रेफरन्स किंवा पहिली मागणी कुणी केली असेल त्याची किंवा आयडिया कोणी जर पुढे आणली असेल तर त्यांचं नाव होतं एम एन रॉय. लक्षात ठेवा. कधी आणलं एम एन रॉय यांनी? 1936 साली. सॉरी, 1934 साली. 1934 साली मानवेंद्र रॉय, एम एन रॉय म्हणजे मानवेंद्र रॉय यांनी संविधान सभेची आयडिया पहिल्यांदा पुढे केली. ओके, आणि ते मानवेंद्र रॉय म्हणजेच एम एन रॉय हे कम्युनिस्ट मुवमेंटसाठी त्यांच्या कम्युनिस्ट मुवमेंटमध्ये सहभागी झालेले नेते होते. लक्षात ठेवा. नंतर आता मग भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं संविधान सभेची कुठं मागणी वगैरे केली असा प्रश्न येऊ शकतो प्रिलिम्सला. तर लक्ष्मीकांत मध्ये म्हटले की 1935 साली दी इंडियन नॅशनल काँग्रेस ओके फॉर द फर्स्ट टाइम ऑफिशियली डिमांडेड कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली टू फ्रेम द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. तर असं 1935 साली, लक्षात ठेवा साल, 1934 ला एम एन रॉय आणि 1935 ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्यांदा संविधान सभेची मागणी केली. ओके, आणि तसंच पुढे जाऊन 1938 साली भारताचे पहिले पंतप्रधान म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काँग्रेसच्या वतीनं असं सांगितलं की संविधान कॉन्स्टिट्यूशन ऑफ फ्री इंडिया मस्ट बी फ्रेम्ड. भारताचं संविधान मस्ट बी फ्रेम्ड विदाउट आउटसाइड इंटरफरन्स. बाहेरील कोणत्याही शक्तीचा किंवा बाहेरील देशांचा इंटरफिरन्स न घेता भारताचं संविधान बनलं पाहिजे, असं 1938 साली जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलं. मग आता त्याच्या अनुषंगाने मित्रांनो पाहिलं तर तुम्हाला माहित असेल की 1939 साली दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. मग त्यावेळी कसं होतं की ब्रिटिश म्हणजे जे ब्रिटन गव्हर्नमेंट होतं त्यांना भारताच्या सपोर्टची दुसऱ्या महायुद्धामध्ये गरज होती. मग त्यांनी हळूहळू एक पावलं उचलायला सुरुवात केली. मग त्या अनुषंगानं त्यांनी ऑगस्ट ऑफर 1940 आणली. ओके, म्हणजे आपल्या संविधान सभेचं डिमांडची सुरुवात कशी होती, त्यांची डिमांड ऍक्सेप्ट का केलं गेलं आणि त्याची सुरुवात कशी झाली, तर का केलं गेलं म्हणजे तर दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि त्याची पहिली सुरुवात त्या डिमांड ऍक्सेप्ट करण्याची ऑगस्ट ऑफर आली. ऑगस्ट ऑफर 1940 ला. ऑगस्ट ऑफरचं साल लक्षात ठेवा, 1940, 1940 ही ऑगस्ट ऑफर कोणी दिली? ब्रिटिश गव्हर्नमेंटने इंडियाला दिली. ओके, ऑगस्ट ऑफर दिली. नंतर 1942 साली काय आलं की 1942 साली क्रिप्स मिशन आली. सर स्टॅफोर्ड क्रिप्स, अ मेंबर ऑफ द कॅबिनेट, केम टू इंडिया विथ अ ड्राफ्ट प्रपोजल ऑफ ब्रिटिश गव्हर्नमेंट ऑन फ्रेमिंग द इंडिपेंडंट कॉन्स्टिट्यूशन. ओके, नंतर पण हे क्रिप्स मिशन होतं किंवा क्रिप्स प्रपोजल होतं 1942 ला आलेलं माहित आहे, ते रिजेक्ट केलं गेलं मुस्लिम लीगनं. क्रिप्स प्रपोजल वेर रिजेक्टेड बाय द मुस्लिम लीग. कारण की त्यांना काय हवं होतं की भारताचं त्यांना वेगळा पाकिस्तान हवं होतं, भारतापासून त्यांना विभाजन हवं होतं. पाकिस्तान या नवीन राष्ट्राची निर्मिती त्यांना मुस्लिम धर्मावर हवी होती, त्याच्यामुळे त्यांनी क्रिप्स प्रपोजलला रिजेक्ट केलं. ओके, आता त्याच्यानंतर लक्षात घ्या तुम्ही, त्याच्यानंतर काय आलं मित्रांनो, त्याच्यानंतर आलं की कॅबिनेट मिशन आली. ओके, कॅबिनेट मिशन आली. त्याच्यानंतर कॅबिनेट मिशन कधी आली, तारीख लक्षात घ्या. अरायव्ड भारतामध्ये आली ती मार्च 24, 1946. 24 मार्च 1946 ला कॅबिनेट मिशन भारतामध्ये आली. ओके, आता ते कॅबिनेट मिशन ओके सेंट टू इंडिया वाईल. पण कॅबिनेट मिशननं काय केलं लक्षात आहे, कॅबिनेट मिशन रिजेक्टेड दी आयडिया ऑफ टू कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. कॅबिनेट मिशननं काय केलं की 2 संविधान सभा नको असं ठणकावून सांगितलं. 2 संविधान सभेची जी काही मागणी होती ती मागणी रिजेक्ट केली कॅबिनेट मिशन. हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे असं जर प्रश्न आला आपल्याला, कॅबिनेट मिशननं पाकिस्तानची मागणी किंवा सेपरेट पाकिस्तानची मागणी फेटाळून लावली, तर सेपरेट पाकिस्तानबद्दल कॅबिनेट मिशन काहीच बोललो नाही. कॅबिनेट मिशननं काय बोललं की कॅबिनेट मिशन म्हटलं की 2 संविधान सभेची मागणी आम्हाला मान्य नाही. संविधान सभा वेगळं आणि सेपरेट पाकिस्तानची मागणी हे वेगळी. जरी 2 संविधान सभा इनडायरेक्टली म्हटलं तर ते पाकिस्तानसाठीच हवे होते, दुसरी संविधान सभा पाकिस्तानचीच मागणी होती. पण कॅबिनेट मिशननं असं की सेपरेट पाकिस्तानची मागणी वगैरे याच्यावर काही शब्द केला नाही, पण 2 संविधान सभा नको हे मात्र ठणकावून सांगितलं. हे लक्षात घ्या तुम्ही. आता याच्यामध्ये 3 मेंबर होते कॅबिनेट कमिटी मिशनमध्ये. 3 मेंबर होते. त्यांचं नाव होतं लॉर्ड ऑफ एथिक लॉरेन्स म्हणजे एक आडनाव लक्षात ठेवा तुम्ही, सर स्टॅफोर्ड क्रिप्स.
क्रिप्स मिशन पाहिलं आपण 1942, लॉरेन्स क्रिप्स, आणि तिसरे होते एव्ही अलेक्झांडर. तर 3 नाव आहेत मित्रांनो, लॉरेन्स, सर स्टॅफॉर्ड क्रिप्स आणि एव्ही अलेक्झांडर, ही 3 नावं लक्षात ठेवा. ते कधी आले? 24 मार्च 1946 ला. आणि कॅबिनेट मिशन पब्लिश इट्स प्लॅन ऑन, त्यांनी प्लॅन आपला कधी पब्लिश केला? लगेच तर केला नसेल, त्यांनी काही तो थोडा आढावा घेतला असेल आपल्या त्यावेळेच्या भारतामध्ये काय चाललंय, मुस्लिम लीगची काय डिमांड वगैरे आहे. मग त्यांनी आपला प्लॅन कधी पब्लिश केला? 16 मे 1946 साली. म्हणजे जवळजवळ 2 महिन्याला 8 दिवस कमी असताना, एप्रिल ते मे, 24 एप्रिल 24 मे, त्याला 8 दिवस कमी असताना म्हणजे 16 मे 1946. मित्रांनो, मी तुम्हाला असं एकदम डिटेलमध्ये सांगतोय की परीक्षेला तुम्हाला हे आठवतं बाबा. मी तुम्हाला सांगितलं होतं की 2 महिन्याला 8 दिवस कमी. मग तुम्हाला समजा 24 मार्च 1946 माहित असेल आणि त्यांनी प्लॅन कधी पब्लिश केला ही तुम्हाला तारीख आठवत नसेल, तर तुम्ही अंदाज लावू शकता की 2 महिने म्हटले की 24 मे, त्याचे 8 दिवस कमी म्हणजे 16 मे. हे लक्षात ठेवा. आता आपण मित्रांनो, कॉम्पोजिशन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, संविधान सभेचे जे काही स्ट्रक्चर होते त्याच्यामध्ये किती मेंबर होते, कुठून म्हणजे राज्य होते, कोणत्या राज्यांना किंवा जे राजे राजवाडे होते त्यांना कसं त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व दिलं, याच्यावर आपण डिस्कशन करू. तर कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली वॉज कॉन्स्टिट्युटेड. ओके. संविधान सभेची स्थापना कधी झाली हे लक्षात घ्या मित्रांनो, नोव्हेंबर 1946. संविधान सभेची स्थापना झाली नोव्हेंबर 1946 अंडर द स्कीम ऑफ फॉर्म्युलेटेड बाय द कॅबिनेट मिशन प्लॅन. हे महत्वाचं आहे. म्हणजे कॅबिनेट मिशन प्लॅनच्या धर्तीवर, कॅबिनेट मिशननं जो काही प्लॅन दिलेला त्याच्या धर्तीवरच संविधान सभेची स्थापना 1946च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये झाली. ओके, हे लक्षात ठेवा तुम्ही. नंतर काय आहे की त्याच्या फीचर्स काय आपण बघूया. द टोटल स्ट्रेंथ ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली वॉज टू बी 389. टोटल मित्रांनो लक्षात घ्या की टोटल स्ट्रेंथ होती कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची किती होती? 389 होती. किती? 389. ओके. तर त्याच्यामध्ये 389 टोटल, त्याच्यामध्ये त्यांनी मग थोडं खाली जाऊन थोडं डिवाइड केलेल्या सीट्स. ओके. त्याच्यामध्ये कसे होते? 296, एक लक्षात ठेवा तुम्ही. 389 वर लिहिलं आपण 296. ओके. आणि राहिल्या किती मग? 93. आता ह्याची बेरीज केली तर किती होत्या? 389 होत्या. ओके. मग 296. ओके. 296 मध्ये सुद्धा 2 पार्ट घ्या तुम्ही, लक्षात ठेवा. 296 मध्ये सुद्धा डिवाइड केलं त्यांनी. 296 पैकी 292 एका साईडला लिहायचं आणि खाली राहिलं किती शिल्लक? 4. ओके. आता 292. ओके. तर 292 कोणाला होत्या? तर 292 होत्या मेंबर्स वेअर टू बी ड्रॉन फ्रॉम द 11 गव्हर्नर्स प्रोव्हिन्सेस. ज्या काही 11 राज्य होती, ज्या 11 प्रांत होते, गव्हर्नर्स प्रोव्हिन्सेस होते. गव्हर्नरचे जे काही प्रोव्हिन्स म्हणजे प्रांत, म्हणजे बॉम्बे प्रांत, मद्रास प्रांत, म्हैसूर प्रांत, अशामधून किती? 292 सीट घ्यायचे. हे असे प्रांत होते 11. म्हणजे 292 जागा 11 प्रांतामधून घ्यायच्या. आता राहिलेल्या 4 जागा तर कोणाला होत्या? 4 फ्रॉम द 4 चीफ कमिशनर्स प्रोव्हिन्सेस. चीफ कमिशनर, चीफ मिनिस्टर नाही म्हणत मी, सीसी, चीफ कमिशनर प्रोव्हिन्सेस, असे 4 होत्या टोटल. ओके. आणि प्रत्येक प्रोव्हिन्सेसला एक जागा दिली. 4 प्रोव्हिन्सला एक एक जागा, म्हणजे 4 जागा संपल्या. ओके. आता मग टोटल किती झाले? 292 प्लस 4, 296चा मेळ लागला इथं. आता 200. ओके. हे 4 चीफ कमिशनर प्रोव्हिन्स कोणत्या होते हे महत्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, दिल्ली, जे आता नॅशनल कॅपिटल टेरिटोरी म्हणतो आपण. ओके. दिल्ली होतं. अजमेर मेरवारा, अजमेर मेरवारा एकच नाव आहे. अजमेर हायफन मेरवारा, अजमेर डॅश देऊन मेरवारा, हे एकच नाव. तिसरं होतं कुर्ग. ओके. आणि चौथं होतं ब्रिटिश बलुचिस्तान. म्हणजे लक्षात ठेवा तुम्ही, दिल्ली, कुर्ग, ब्रिटिश बलुचिस्तान आणि अजमेर मेरवारा. दिल्ली म्हणजे आत्ताचं दिल्ली, अजमेर म्हणजे कुठं आला? राजस्थानचा भाग आला, कुर्ग म्हणजे साऊथ इंडियाला, आणि ब्रिटिश बलुचिस्तान म्हणजे बलुचिस्तानचा जो पाकिस्तानचा भाग आहे. लक्षात ठेवा. अजून एकदा, दिल्ली, अजमेर, मेरवारा, कुर्ग आणि बलुचिस्तान, ह्यांना 4 ह्या चीफ कमिशनर प्रोव्हिन्सला 4 जागा होत्या. ओके. आणि 93 सीट मग किती कोणाला होत्या? प्रिन्सली स्टेट्सला होत्या. प्रिन्सली स्टेट्स म्हणजे जे राजे राजवाडे होते. कोल्हापूर संस्थान होतं. मग समजा म्हणजे मी तुम्हाला कोल्हापूर संस्थान, जुनागडचं संस्थान असेल, हैदराबादचं संस्थान असेल, अशा लोकांना टोटल 93 जागा होत्या. ओके. असा बेरीज किती झाली आपली? 292 प्लस 4 प्लस 93. ओके. 389 होत्या. तुम्ही चेक करू शकता. हे असं तुम्ही लक्षात ठेवा. आता मग पुढचा मुद्दा याच्यात की जी काही शीट शेअरिंग होत्या त्या एक अंदाजी 1 मिलियन पॉप्युलेशनला एक सीट होती. 1 मिलियन पॉप्युलेशन म्हणजे किती? 10 लाख लोकसंख्येमागे जवळजवळ एक सीट, हे अंदाज होते. हे काही फार ऍक्युरेट होतं असं नाही. एक अंदाजे सांगतो तुम्हाला, 1 मिलियन पॉप्युलेशनच्या मागे एक सीट होती. ओके. आता याच्यामध्ये कॅटेगरी होत्या, लक्षात ठेवा तुम्ही.
ह्या ज्या काही टोटल 389 सीट होत्या त्या कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेल्या, तर त्याच्यामध्ये पहिली कॅटेगरी होती मुस्लिम, ओके, दुसरी कॅटेगरी होती सिख आणि तिसरी कॅटेगरी होती हे दोन सोडून इतर. म्हणजे 3 कॅटेगरी होत्या, मुस्लिम, सिख आणि जनरल. मुस्लिम, सिख सोडून पारसी, मराठा, ब्राह्मण ज्या काही जाती असतील त्या जनरलमध्ये होत्या. मुस्लिम, सिख आणि राहिलेली सगळी जनता ही जनरलमध्ये होती. 3 कॅटेगरी होत्या, ओके. नंतर काय, the representatives of each community were to be elected by the members of that community in the provincial legislative assembly. म्हणजे समजा मुस्लिम एक निवडायचा आपल्याला संविधान सभेमध्ये एक मेंबर, कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीचा मेंबर आपल्याला मुस्लिम निवडायचा आहे, ओके. तर त्यांना कोण निवडायचं की प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, म्हणजे विधानसभा काय, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे प्रांताची विधानसभा. आणि त्या विधानसभे म्हणजे समजा महाराष्ट्रामधून एक मुस्लिम मेंबर आपल्याला निवडायचा आहे संविधान सभेमध्ये, तर त्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सध्याचे जे 288 आमदार आहेत त्याच्यामध्ये समजा मुस्लिम 10 आहेत, तर त्या 10 जणांनीच त्या मुस्लिम व्यक्तीला संविधान सभेमध्ये निवडण्यासाठी मतदान करायचं, ओके. लक्षात घ्या, द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ इच कम्युनिटी वेअर टू बी इलेक्टेड बाय द मेंबर्स ऑफ दॅट कम्युनिटी इन द प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. तसं सिख लोकांना सुद्धा, सिख काय ठीक आहे, पंजाब तुझं नॉर्थचा किंवा नॉर्थ वेस्टचा जो काही भाग आहे तिथं लिमिटेड सिख लोकसंख्या होती. म्हणजे सिखचा जर मेंबर निवडायचा असेल तर ते पंजाब जे काही प्रांत होता 11 पैकी त्यामधील फक्त शीख लोकांनीच, ज्या पंजाब विधानसभेचे जे ते प्रांतात जे त्यावेळी जे काही मेंबर असतील त्या लोकांनीच शीख समुदायातील एखाद्या व्यक्तीची निवड संविधान सभेमध्ये करायची, ओके. हे लक्षात ठेवा तुम्ही. आता 4 नावं. आता तर गव्हर्नर प्रोव्हिन्स कोणत्या कोणत्या होते हे एकदा मी तुम्हाला नाव एकदा तुम्हाला ऐकवतो. पहिली होती मद्रास, बॉम्बे, मी तुम्हाला सांगितलं की मद्रास, बॉम्बे. युपी, युनायटेड प्रोव्हिन्स म्हणजेच उत्तर प्रदेश. 1950 ला युपी युनायटेड प्रोव्हिन्सचं नाव उत्तर प्रदेश झाले, एक लक्षात ठेवा तुम्ही. नंतर कोणती होती, मद्रास. मद्रास मग 1969 ला तामिळनाडू झालं, हे आपण नंतर बघणार आहोत. बॉम्बे म्हणजे आपलं मुंबई. नंतर बिहार, सेंट्रल प्रोव्हिन्स सीपी, त्यातला आजचा काही भाग मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आहे. नंतर ओरिसा म्हणजे ओडिसा. नंतर पंजाब, ओके, आता सांगितलं तुम्हाला मी. नॉर्थ वेस्ट फ्रंट प्रोव्हिन्स, सिंध, बेंगाल आणि आसाम. सिंध, बेंगॉल आणि आसाम, हे लक्षात ठेवा. 11. आणि प्रिन्सली 4 चीफ कमिशनर्स कोणत्या प्रोव्हिन्सेस होत्या, तर दिल्ली, अजमेर, मारवारा 2, तिसरं कुर्गन, चौथं ब्रिटिश बलुचिस्तान, ओके. नंतर घ्या मित्रांनो, द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ प्रिन्सली, जे 93 रिप्रेझेंटेटिव्ह होते प्रिन्सली स्टेट, राजे राजवाड्यांसाठी ज्या काही 93, कोल्हापूर संस्थान, जुनागड, हैदराबाद यांच्यासाठी 93 सीट राखून ठेवले, ओके. त्यांचं जो काही मेंबर असेल, त्यांचा जो काही प्रतिनिधी असेल प्रतिनिधित्व करण्यासाठी, तर तो कोण सिलेक्ट करणार, तर तो नॉमिनेटेड बाय द हेड्स ऑफ द प्रिन्सली स्टेट. त्या राज्याचा राजा, कोल्हापूर संस्थानाची समजा शाहू महाराज, त्यावेळी शाहू महाराज 1922 लाच एक्सपायर झाले. समजा कोण कोल्हापूर संस्थानचा जो कोण त्यावेळी राजा होता तर तो नॉमिनेट करणार. जुनागड संस्थानचा कोण राजा होता तो नॉमिनेट करणार. तसंच हैदराबादचा राजा नॉमिनेट करणार, ओके. नंतर म्हणजे हे लक्षात ठेवा, इट इज क्लिअर दॅट द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली वॉज टू बी पार्टली इलेक्टेड आणि पार्टली नॉमिनेटेड बॉडी. कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली ही पार्टली इलेक्टेड म्हणजे थोडक्यात इलेक्ट केलेली, पार्टली म्हणजे एकदम पूर्णपणे आपण म्हणू शकत नाही, आणि पार्टली नॉमिनेटेड. पार्टली इलेक्टेड का, तर त्यावेळी जी तिथे कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये 296 घ्या आणि त्यातले 292 मेंबर निवडायचे होते, बरोबर. तर त्या 292 पैकी मेंबर निवडताना लोकांनी डायरेक्ट मतदान केलं नाही. म्हणजे जसं आता लोकसभेला आपण देशामध्ये जो आपल्या 544 खासदार निवडतो, आपण स्वतः डायरेक्ट मतदान करतो 18 वर्षाच्या पुढं, ज्यांचं वय ते मतदान करू शकतात. पण त्यावेळी तसं केलं गेलं नव्हतं. तर त्यांना कोणी निवडलेलं, प्रांताच्या ज्या काही विधानसभा होत्या 11 प्रांताच्या, त्यातल्या विधानसभा म्हणजे आमदारांनी, थोडक्यात आमदारांनी, त्यावेळेच्या आमदारांनी त्या 292 लोकांना निवडून दिलं होतं. म्हणजे त्यांनीच मतदान केलेलं होतं. जसं आता राज्यसभेला जसं आमदार करतात, लक्षात ठेवा तुम्ही, राज्यसभेला जसं आमदार मतदान करतात विधानसभेचे, ओके, तसं त्यांनी मतदान केलं होतं, असं लक्षात घ्या. त्याच्यामुळे पार्टी इलेक्टेड आणि पार्टली नॉमिनेटेड म्हणजे तुम्हाला माहिती आहे 93 सीटा या राजेराजवाड्यांसाठी राखून ठेवले होते. आता मग त्याच्यासाठी काय झालं, द इलेक्शन टू द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली फॉर 296 अलॉटेड टू द ब्रिटिश इंडियन प्रोव्हिन्स. मग आता ह्या 296 जागा ऑब्व्हियसली त्यासाठी इलेक्शन घेतलं पाहिजे. मग इलेक्शन घेतलं गेलं, ओके. कधी इलेक्शन झालं, जुलै आणि ऑगस्टच्या 1986
ला झालं. जुलै ऑगस्ट 1946ला त्यांचं इलेक्शन झालं, लक्षात ठेवा. आता आपण मागाशी पाहिले की नोव्हेंबर 1946ला संविधान सभेची स्थापना झाली. मग त्याच्या आधी ऑब्व्हियसली त्याच्या आधीच इलेक्शन घ्यायला लागेल. स्थापना झाली म्हटलं त्याच्या आधीच इलेक्शनचा कार्यक्रम उरकून टाकला असेल, बरोबर. मग कधी झाले इलेक्शन? जुलै आणि ऑगस्टच्या महिन्यात झाले 1946, म्हणजे 2 महिने आधी झाले, 2-3 महिने आधी झाले, लक्षात ठेवा तुम्ही. ओके. नंतर आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं त्यावेळी किती जागा जिंकल्या हे एक लक्षात ठेवा तुम्ही. प्रिलिम्सला येऊ शकतो, जोड्याला लागू आहे किंवा स्टेटमेंट येऊ शकतात. खाली 2 स्टेटमेंट येतात, त्यापैकी कोणतं बरोबर चुकीचं. तर 208 जागा जिंकल्या कोणी? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जिंकल्या, लक्षात ठेवा तुम्ही. आणि मुस्लिम लीगनं 73 जागा जिंकल्या, 73. ओके. मुस्लिम लीगनं 73 जागा जिंकल्या. ओके. एक मिनिट. आणि 15 जागा कोणी जिंकल्या? ह्या 15 जागा जिंकल्या इंडिपेंडंट मेंबर होते, म्हणजे अपक्ष. आता सुद्धा अपक्ष असतात, तर त्यावेळी अपक्ष सुद्धा असे 15, असे 208 प्लस 73 प्लस 15 असं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 296 होते. ओके. आता however the 93 seats allotted to the princely states were not filled as they decided to stay away from the constituent assembly. जे काही 93 सीट दिलेल्या राजे राजवाड्यांना, ओके, त्या भरल्या गेल्या नाहीत, कारण की राजांनी असं डिसाईड केलं की आम्ही यात भाग घेणार नाही. पण पुढे बघणार आहोत, हळूहळू राज्यांनी सुद्धा संविधान सभेमध्ये भाग घेतल्याने आपले मेंबर पाठवायला सुरुवात केली. हे आपण पुढे बघूच. ओके. आता लक्षात घ्या, जरी ऑल्दो द कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली वॉज नॉट डायरेक्टली इलेक्टेड बाय द पीपल ऑफ इंडिया, जरी संविधान सभा ही डायरेक्टली लोकांनी निवडून दिली नसली तरी सुद्धा त्याच्यामध्ये सगळ्या धर्माचे, सगळ्या सेक्शनचे रिप्रेझेंटेटिव्ह होते, सगळ्या धर्माचे प्रतिनिधी होते. तर त्याच्यामध्ये मग हिंदूज होते, मुस्लिम होते, सिख्स, पारसी होते, अँग्लो इंडियन्स होते, इंडियन ख्रिश्चन होते, एससीज होते, एसटीज होते, इन्क्लुडिंग वुमन ऑफ ऑल दिस सेक्शन, म्हणजे महिला सुद्धा होत्या. ओके. आता ही गोष्ट झाली. आता मग संविधान सभेचं काम सुरू कसं झालं? म्हणजे नोव्हेंबर 1946ला संविधान सभा झाली, त्याच्यासाठी जुलै आणि ऑगस्ट 1946ला मतदान, इलेक्शन झालं. त्याच्यामध्ये काँग्रेसने 208 जागा जिंकल्या, मुस्लिम लीगनं 73 जिंकल्या, अपक्षाने 15 जिंकल्या. मग आता संविधान सभा तर झाली, आता काम तर सुरू केलं पाहिजे. मग काम कधी सुरू झालं? मग त्याचं नाव आहे ह्या पॉईंटचं, वर्किंग ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली. तर कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली वॉज हेल्ड इट्स फर्स्ट मीटिंग. आता ह्या तारखा लक्षात ठेवा तुम्ही मित्रांनो, त्यांची फर्स्ट मीटिंग कधी झाली, मग ते रिझॉल्युशन वगैरे कधी पास केले ते आपण बघणार आहोत. तर कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली, संविधान सभेची फर्स्ट मीटिंग कधी झाली, पहिली सभा कधी झाली, संविधान सभेची पहिली सभा, तर 9 डिसेंबर 1946, 9/12/46. ओके. 9 डिसेंबर 1946 हे लक्षात ठेवा. 9 डिसेंबर मनामध्ये म्हणा तुम्ही, 9 डिसेंबर 1946. दी मुस्लिम लीग बॉयकॉटेड द मीटिंग. मुस्लिम लीगनं बॉयकॉटेड द मीटिंग. का? त्यांची डिमांड होती, तुम्हाला माहिती आहे की त्यांना वेगळा पाकिस्तान हवा होता, आणि त्यांनी क्रिप्स मिशन सुद्धा मध्ये सांगितलं होतं की 1942 की आम्हाला वेगळी संविधान सभा पाहिजे, कारण की आम्हाला वेगळा पाकिस्तान करायचंय. ओके. मग त्यांनी बॉयकॉट केलं, नंतर ते सामील झाले, ते आपण थोड्या वेळानं बघूया. नंतर मुस्लिम लीग बॉयकॉटेड द मीटिंग अँड इन्सिस्टेड ऑन अ सेपरेट स्टेट फॉर, ते सांगितलं. दी मीटिंग वॉज दस अटेंडेड बाय ओनली 207 मेंबरने अटेंड केली. काँग्रेसला 208, मुस्लिम लीगचे 73 गेली, काँग्रेसचे निवडून आले 208, त्यातले एक काहीतरी ठीक आहे ऍबसेंट वगैरे असेल तर 207 मेंबर, किंवा त्याच्यामध्ये 15 सुद्धा, असं नाही की काँग्रेसची 207 होती, 15 मधील सुद्धा मिळू असतील त्यामध्ये. तर असे टोटल 207 मेंबरनी ती सभा अटेंड केली. पहिली लक्षात घ्या, फर्स्ट मीटिंग. 2 गोष्टी आपल्याला कळाल्या. पहिली मीटिंग कधी झाली संविधान सभेची? 9 डिसेंबर 1946. मुस्लिम, दुसरी गोष्ट, मुस्लिम लीग ने त्याचा बॉयकॉट केली, बहिष्कार घातला, आणि त्यावेळी टोटल मेंबर होते 207 उपस्थित होते. नंतर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, द ओल्डेस्ट मेंबर, वॉज इलेक्टेड ॲज द टेम्पररी चेअरमन ऑफ द असेंब्ली. आता मग काय केलं? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हांना, आता तुम्हाला माहिती आहे की आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये किंवा कोणत्याही विधानसभेमध्ये जेव्हा इलेक्शनचा रिझल्ट लागतो, तर सुरुवातीला जो, आता मला वाटतं एकदा बबनराव पाचपुतेंचं जे 9-10 वेळा निवडून आले म्हणून त्यांचे टेम्पररी जो विधानसभेचे स्पीकर म्हणून त्यांची निवड केलेली. आता तुम्ही तेलंगणामध्ये सुद्धा बघितलं असेल की मला वाटते अकबरुद्दीन ओवेसी जे आमदार आहेत हैदराबाद मधून, तर त्यांची ते जास्त वेळ निवडून आल्यामुळे त्यांची काँग्रेस सरकारनं किंवा गव्हर्नरनं त्यांची निवड केली होती. मग त्याच्यावर वाद झाला, ती गोष्टी वेगळी आहे सगळी. नंतर मग काय झालं? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, द ओल्डेस्ट मेंबर होते, ऑब्व्हियसली वॉज इलेक्टेड. ओके.
नंतर हे लक्षात घ्या, ही जी प्रॅक्टिस आहे, ठीक आहे, ओल्डेस्ट मेंबर विधानसभेमध्ये म्हणजे त्यावेळी निवडला गेला संविधान सभेमध्ये, त्याला टेम्पररी चेअरमन केला असेंब्ली, संविधान सभेचा चेअरमन केला तात्पुरता. तर बरोबर, हा चेअरमन करण्यासाठी ओके कुठून तरी आपण रेफरन्स घेतला असेल, असं नाही की मनात आलं नेहरूंच्या आणि त्यांनी डायरेक्ट सच्चिदानंद सिन्हांना डायरेक्ट चेअरमन केलं, असं नाही. तर ही जी काही परंपरा आहे ही कुठून चालत आल्या, फ्रेंच पासून. लक्षात घ्या, फ्रेंच म्हणजे ओके, फ्रेंच रिव्हॉल्युशन तुम्ही म्हणू शकता 1789. तर ही फ्रेंच प्रॅक्टिस पासून किंवा ही एक फ्रेंच संविधान किंवा फ्रेंचच्या पॉलिटिक राजकारणामध्ये अशी पद्धत आहे. ओके, जे ज्येष्ठ मेंबर असतात आणि इलेक्शन झालं तर त्यांना आपण टेम्पररी ओके स्पीकर म्हणून त्यांचे निवड करू शकतो. तर ही फ्रेंचची प्रॅक्टिस आहे. लक्षात बरं, इथं आपल्याला गंडवाई देऊ शकतात की बाबा हे स्वीडनची प्रॅक्टिस आहे, युएससीची प्रॅक्टिस आहे किंवा युएससीच्या अनुषंगानं किंवा युकेची किंवा कॅनडाची किंवा ऑस्ट्रेलियाची. तर तसं नाही मित्रांनो, फ्रेंच लक्षात घ्या. नंतर 9 तारखेला तर झालं सुरू, 9/12/46 आता दुसरे 2 दिवस ऍड करायचे, 11 तारीख लगेच आज झाले की परवा दिवशी डिसेंबर 11. ऑन डिसेंबर 11, 1946 डॉक्टर राजेंद्र प्रसाद ओके, जे देशाचे पहिले राष्ट्रपती होते, त्यांची जे बिहारचे होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद वॉज इलेक्टेड ॲज अ परमनंट चेअरमन प्रेसिडेंट ऑफ द असेंब्ली. मग 2 दिवसांवर फक्त सच्चिदानंद सिन्हांना फक्त 2 दिवस चान्स मिळाला. ओके, मग 2 दिवसानं कोण झाले नंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद 11 डिसेंबरला परमनंट चेअरमन झाले ऑप्शन. सिमिलरली ऑन द 25 जानेवारी 1947 एच सी मुखर्जी वॉज इलेक्टेड ॲज अ व्हाईस प्रेसिडेंट ऑफ द असेंब्ली. लेटर ऑन द असेंब्ली रिझॉल्व टू हॅव 2 व्हाईस प्रेसिडेंट्स अकॉर्डिंगली. ओके, नंतर आपण मग काय झालं मित्रांनो, त्याच्या जवळजवळ 1 महिना 12 दिवसानं, बरोबर, 1 महिना म्हणजे 11 तारखेला झालं, 1 महिना जवळ 13-14 दिवसानं 25 जानेवारी 1947 एच सी मुखर्जी वॉज इलेक्टेड ॲज त्यांची व्हाईस प्रेसिडेंट ऑफ द असेंब्ली. म्हणजे जे आता उपसभापती असतात विधान परिषदेमध्ये किंवा आता सुद्धा लोकसभेमध्ये ओम बिर्ला सभापती, उपसभापती मग खूप लोक आहेत उपसभापती. मग मला वाटतं राजा सुद्धा असतात, कधी तुम्ही तामिळनाडूचे जे खासदार आहेत ते सुद्धा कधी ओम बिर्लांच्या जागी बसलेले असतात. ओके, मग तसंच 25 जानेवारी 1947 एच सी मुखर्जी वॉज इलेक्टेड ॲज द व्हाईस प्रेसिडेंट. नाव लक्षात ठेवा, तारीख लक्षात ठेवा. ओके, असेंब्ली लेटर ऑन द असेंब्ली रिझॉल्व टू हॅव 2 व्हाईस प्रेसिडेंट. ओके, नंतर आणि असेंब्लीला असं सांगितलं की आणि आपण 2 व्हाईस प्रेसिडेंट निवडायची गरज आहे. ओके, अकॉर्डिंगली ऑन मग कधी 16 जुलै 1947 कारण की 46 डिसेंबरचा महिनाच होता तेव्हा संविधान सभेची सुरुवात झाली. 47 आलं, मग 6 महिन्यानं जवळ 7 महिन्यानं 16 जुलै 1947 व्ही टी कृष्णमचारी वॉज इलेक्टेड ॲज अ सेकंड व्हाईस प्रेसिडेंट ऑफ द असेंब्ली. लक्षात घ्या, आता तारीख लक्षात घ्या. सुरुवात कुठून झाली, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्यापासून सुरुवात झाली. राजेंद्र प्रसादची तारीख किती आहे, 11 डिसेंबर 1946. त्याच्यानंतर 1 महिना 14 दिवसानं म्हणजेच 25 जानेवारी 1947 एच सी मुखर्जी यांची उपसभापती व्हाईस प्रेसिडेंट, लक्षात घ्या, व्हाईस किंवा आपण व्हाईस चेअरमन सुद्धा म्हणू शकतो, त्यांची निवड झाली. ओके, पुन्हा आणि ह्यांच्या लक्षात आलं की संविधान सभेच्या बाबा हे दोघं पण कमी पडतात, सारखे ऍबसेंट वगैरे असतात असं म्हणा तुम्ही. मग त्याच्या जवळजवळ 6 महिन्यानं 16 जुलै 1947 व्ही टी कृष्णमाचारी यांची निवड केली. ओके, मग लक्षात घ्या, पहिली तारीख आहे 11 डिसेंबर 1946, दुसरी तारीख आहे 25 जानेवारी 1947 आणि तिसरी तारीख आहे 16 जुलै 1947. मग नाव पण लक्षात घ्या, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, एच सी मुखर्जी आणि व्ही टी कृष्णमाचारी. ओके, इथे हा झालं, हे झालं. नंतर आता ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन काय आहे. ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशनवर आपल्याला प्रश्न येतात प्रिलिम्सला, म्हणजे मी जे सांगतो त्याच्यावर सगळ्यावर प्रश्न येऊ शकतात मित्रांनो. ओके, तर आता लगेच 2 दिवस पहिले किती तुम्हाला सांगितलं, 9 झालं, 9 तारखेला सुरुवात झालेली, लगेच परवा दिवशी लगेच 11 तारखेला, त्याच्या लगेच परवा दिवशी 13 तारखेला, म्हणजे 9 झाले की 11, 1 दिवसाचा गॅप, 10चा गॅप, 11 झाले की 12चा पण गॅप घेऊन 13 तारखेला. मग 13 तारखेला ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन. ऑन डिसेंबर 13, 1946 जवाहरलाल नेहरू मूड द हिस्टॉरिकल ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन. म्हणजे एक दिवसाचा गॅप ठेवून ह्यांचं काम सुरू होतं. 9 झालं की एक गॅप घेतला, 11 झाले एक गॅप घेतला, 13 तारखेला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन त्यांनी
मूव्ह केलं संविधान सभेमध्ये. आणि मग इट लेट डाऊन द फंडामेंटल्स, आणि त्याच्यामध्ये मग काय काय आहे, जे ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशनचे जे काही डॉक्युमेंट होतं त्याच्यामध्ये कशा कशाचा उल्लेख होता हे आपल्याला इथं जाणून घेतलं पाहिजे. मग दिस कॉन्स्टिट्यूट असेंब्ली डिक्लेअर्स इट्स फर्म अँड सोलेन रिझॉल्व टू प्रोक्लेम इंडिया ॲज अन इंडिपेंडंट सॉव्हरेन रिपब्लिक. आता लक्षात घ्या, तर ह्यांनी असं सांगितलं की त्यांनी किंवा ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन मध्ये असं डिक्लेअर केले की आम्ही भारताला एक इंडिपेंडंट सॉव्हरेन, म्हणजे इंडिपेंडंट म्हणजे काय, स्वतंत्र, ओके, सॉव्हरेन म्हणजे काय, सार्वभौमत्व म्हणतात त्याला, आणि रिपब्लिक, ओके, रिपब्लिक अँड टू ड्रॉ अप हर फ्युचर गव्हर्नन्स, म्हणजे आम्ही भारताला इंडिपेंडंट सॉव्हरेन रिपब्लिक बनवायचा आमची इच्छा आहे, किंवा या संविधान सभेची असं स्वप्न आहे की भारताला इंडिपेंडंट सॉव्हरेन रिपब्लिक देश बनवा. आता इथे लक्षात घ्या मित्रांनो, एक इथे ट्रिक किंवा इथे एक काय म्हणतात त्याला, की इथे एक आपण फसण्यासारखी अशी गोष्ट आहे की इथे तीनच होतं बरं का, इंडिया इंडिपेंडंट, ओके, इंडिपेंडंट सॉव्हरेन अँड रिपब्लिक. इथं डेमोक्रॅटिक वगैरे असे शब्द नव्हते, सेक्युलर नावाचा सुद्धा शब्द नव्हता, सोशलिस्ट शब्द नव्हता. सेक्युलर, सोशलिस्ट आणि इंटिग्रिटी हे सोडा 42 अमेंडमेंटने ऍड झाले, पण इथे डेमोक्रॅटिक नावाचा सुद्धा शब्द नव्हता. ओके, मग इथे लक्षात घ्या, इंडिपेंडंट तीनच शब्द होते, इंडिपेंडंट, सॉव्हरेन आणि रिपब्लिक. हे लक्ष, इथे डेमोक्रॅटिक, सेक्युलर, सोशलिस्ट, फ्रॅटर्निटी, इंटिग्रिटी हे जे काही शब्द आहेत आपण प्रिॲम्बल मध्ये नंतर बघू, हे असले शब्द नव्हते, तीन शब्द होते. अजून एकदा सांगतोय मी, इंडिपेंडंट, सॉव्हरेन आणि रिपब्लिक हे तीनच शब्द होते. नंतर दुसरा पॉईंट आहे की वेअर इन द टेरिटोरीज दॅट नाव कंप्राइज ब्रिटिश इंडिया, द टेरिटोरीज दॅट नाव फॉर्म Indian states and such other parts of India as outside India, and the states as well as other territories are willing to be constituted into the independent sovereign India shall be union of them all. म्हणजे युनियन ऑफ जे काही टेरिटोरीज होत्या, ओके, म्हणजे इंडियन स्टेट्स होते त्यावेळी, आणि अदर पार्ट्स म्हणजे प्रिन्सली स्टेट सुद्धा असतील त्याच्यामध्ये, मग त्यांचा आपण नंतर युनियन बनवायचं असं एक त्याच्यामध्ये उल्लेख होतो. ओके, नंतर काय होतं की एक मिनिट, नंतर वेअर इन ऑल पॉवर्स अँड अथॉरिटी ऑफ द सॉव्हरेन इंडिपेंडंट इंडिया इट्स कॉन्स्टिट्युएंट पार्ट्स अँड ऑर्गन्स ऑफ द गव्हर्नमेंट आर डिराइव्ड फ्रॉम द पीपल. आता लक्षात घ्या, ही जी काही पॉवर आहे, आता आपल्या प्रिॲम्बलची सुरुवात होती वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. तसंच ह्यांनी सुद्धा ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन मध्ये सांगितलं की जो काय आमचा जो हा चाललाय, आम्ही संविधान सभा किंवा आम्ही देशाला इंडिपेंडंट सॉव्हरेन रिपब्लिक बनवणार आहे, त्याची जी काही पॉवर आहे, त्याच्या मागचं जे काही ध्येय आहे किंवा त्याच्या मागची जी काही खरी ताकद आहे ती आहे लोकांच्या मध्ये. मग त्याच्यामध्ये इट्स कॉन्स्टिट्युएंट पार्ट्स अँड ऑर्गन्स गव्हर्नमेंट आर डिराइव्ड फ्रॉम द पीपल. आम्ही ही सगळी ताकद भारताच्या लोकांच्याकडून आहे, किंवा त्यांनाही हे सगळं चाललंय ते भारतीयांच्या लोकांसाठी चाललेलं, आम्ही भारताचे नागरिक, म्हणून प्रिॲम्बलची सुरुवात आहे. नंतर वेअर इन शॅल बी गॅरंटीड अँड सेक्युर्ड टू ऑल पीपल ऑफ इंडिया जस्टिस, इथे लक्षात घ्या, जस्टिस, सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल, इक्वॅलिटी ऑफ स्टेटस, हे लक्षात घ्या. तर असं सुद्धा सांगितलं की आम्ही जे काही भारताचे नागरिक आहेत किंवा जे काही भारतामधले जे काही पीपल आहेत त्यांच्यासाठी आम्ही जस्टिस, न्याय देऊ. मग जस्टिस कशामध्ये, सोशल जस्टिस, इकॉनॉमिक जस्टिस आणि पॉलिटिकल जस्टिस, हे लक्षात घ्या, सोशल, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल हे लक्षात घ्या. मग आपण तुम्हाला माहिती आहे जस्टिस आपण रशियाकडून घेतलेली, नंतर बघू आपण. मग इक्वॅलिटी ऑफ कशाची, इक्वॅलिटी ऑफ स्टेटस ऑफ ऑपॉर्च्युनिटी, समानता कशाची, स्टेटस ऑफ ऑपॉर्च्युनिटी, म्हणजे सगळ्यांना समान संधी मिळणार, काही का एक टास्क आहे त्याच्यासाठी सर्वांना समान संधी मिळणार. अँड बिफोर द लॉ फ्रीडम ऑफ थॉट, फ्रीडम ऑफ कशाचा, थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ, वर्शिप, व्होकेशन म्हणजे आपला काय तुमचा व्यवसाय वगैरे असेल, आणि असोसिएशन अँड ऍक्शन सब्जेक्ट टू लॉ अँड पब्लिक मॉरॅलिटी, हे लक्षात ठेवा तुम्ही. हे कशाचा भाग आहे, आपल्याला संविधानाचं आपलं जे आर्टिकल आहे 19, राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, त्याच्यातला भाग आहे हा बऱ्यापैकी, ते आपण फंडामेंटल राईट्स मध्ये शिकून घेऊ. पण ह्याच्यामध्ये काय काय उल्लेख होता की जस्टिस होतं, सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल, हे लक्षात ठेवा. इक्वॅलिटी, समानतेची सुद्धा त्यांनी गोष्ट केलेली याच्यामध्ये, तर ते समानता कशामध्ये होती, स्टेटस ऑफ ऑपॉर्च्युनिटी, ओके, आणि बिफोर द लॉ पुढे आम्ही सगळे समान आहे आणि आम्हाला कोणती स्टेटस ऑफ ऑपॉर्च्युनिटी
एखादं काम करण्याची सर्वांना समान संधी आहे. आणि फ्रीडम होतं. स्वातंत्र्य कशाचंच होतं? थॉट. आम्ही काही विचारांचं स्वातंत्र्य, एक्सप्रेशन, आम्हाला बोलायचं स्वातंत्र्य, बिलीफ, आमच्या ज्या काही बिलीफ असतील, बाबा आम्ही एखाद्या देवाचे बिलीफ असतील आध्यात्मिक वगैरे, हा बिलीफ, त्याचं सुद्धा स्वातंत्र्य होतं. फेथ, आमची भक्तीचं स्वातंत्र्य होतं. वर्शिप, आम्ही कशाची पूजा करू शकतो, कोणत्या देवाची पूजा करू शकतो, ह्याचं सुद्धा स्वातंत्र्य होतं. व्होकेशन म्हणजे आम्ही काही व्यवसाय करू शकतो, त्याचं स्वातंत्र्य होतं. असोसिएशन, आम्ही 4 लोक एकत्र मिळून एखादं असोसिएट होऊ शकतो, याचं सुद्धा स्वातंत्र्य होतं. अँड ऍक्शन. ओके. सब्जेक्ट, पण सब्जेक्ट टू, हे करत असताना आम्ही लॉ आणि ऑर्डर बिघडून देणार नाही. लॉ अँड पब्लिक, सब्जेक्ट टू लॉ अँड पब्लिक मोरॅलिटी, हे आम्ही बिघडून देणार नाही. स्वातंत्र्य म्हणजे याचा अर्थ नाही की बिना कपड्याचा आपण रस्त्याने फिरतो, हे लक्षात घ्या तुम्ही. नंतर व्हेअर इन ॲडिक्वेट सेफगार्ड्स, हे ॲडिक्वेट सेफगार्ड्स शॅल बी प्रोव्हाइडेड फॉर मायनॉरिटीज. आता ह्याच्यामध्ये जे काही मायनॉरिटीज आहेत, अल्पसंख्याक आहेत, ख्रिश्चन असतील, मुस्लिम असतील, बॅकवर्ड अँड ट्रायबल एरियाज अँड डिप्रेस्ड अँड अदर बॅकवर्ड क्लासेस, सेफगार्ड त्यांना असं सांगितले की आम्ही तुमची काळजी घेऊ, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. त्याच्यामध्ये मग मायनॉरिटीज होते, बॅकवर्ड अँड ट्रायबल एरियाज, डिप्रेस्ड, म्हणजे जे आता जे आहे पद्धत तीच. ओके. नंतर काय, व्हेअर बाय शॅल बी मेंटेन द इंटिग्रिटी ऑफ द टेरिटरी ऑफ द रिपब्लिक अँड इट्स सॉव्हरेन राईट. आम्ही इंटिग्रिटी देशाची मेंटेन करत असताना आमचा लँड, सी अँड एअरवर अधिकार आहे, लक्षात घ्या. वेअर मेंटेन इंटिग्रिटी ऑफ द टेरिटोरी ऑफ इन रिपब्लिक अँड इट्स सॉव्हरेन राईट ऑन लँड म्हणजे जमीन, सी म्हणजे समुद्र, एअर म्हणजे हवा, अकॉर्डिंग टू द जस्टिस अँड लॉ ऑफ द सिव्हिलायझड नेशन. ओके. हे म्हणजे जमिनीवर, लँडवर, हवेवर आमचा एक देश म्हणून हक्क आहे, लक्षात घ्या तुम्ही. ओके. तसंच आम्ही 8वा पॉईंट आहे की वर्ल्ड पीस आणि वेलफेअर ऑफ मॅनकाइंडसाठी, जगामध्ये शांतता कशी सुरुवात होईल किंवा जगामध्ये शांतता कशी येईल, वेलफेअर, मानवाचं कल्याण कसं होईल, वेलफेअर ऑफ मॅनकाइंड, ह्याचे सुद्धा आम्ही प्रयत्न करू. हे ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन मध्ये हा सुद्धा होतं, जगामध्ये शांतता आणि मानवाचं कल्याण जगातलं. ओके. हे आता तारीख झाली 13 डिसेंबर. आता आपण पुढे जाऊया. तसंच मग काय झालं, हे बरोबर पास तर केलं, आता स्वीकारलं तर पाहिजे, अडॉप्ट केलं पाहिजे, पण ते कधी करणार? मग जानेवारी 22 जानेवारी 22 नीट आहे का, 22 जानेवारी 1947 युनॅनिमसली अडॉप्टेड बाय द असेंब्ली, हे रिझॉल्युशन स्वीकारलं गेलं, अडॉप्ट केलं. कधी? संविधान सभेनं 22 जानेवारी 1947 हे जे काही ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन आहे ते स्वीकारलं गेलं. इट इन्फ्लुएन्स द इव्हेंच्युअल शेपिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन थ्रू ऑल इट्स सबसिक्वेंट स्टेजेस, इट्स मॉडिफाईड व्हर्जन. आता हे घ्यायला इथं, आता एक तारीख तुम्हाला आधी सांगतो मित्रांनो, आता क्रोनॉलॉजी येऊ शकते. ओके. तुम्हाला असं सांगितलं की मी ठीक आहे, आपण 13 तारीख, तुम्हाला 3-4 तारखा देतो मी. 13 डिसेंबरला सुरुवात केली आपण. 13 डिसेंबरला नेहरूंनी काही ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन मांडलं गेलं संविधान सभेमध्ये. ओके. मग त्याच्यानंतरची तारीख कुठली आहे, कधी स्वीकारलं ते? 22 जानेवारी. मग आता प्रश्न, आता क्रोनॉलॉजी असं लावू शकतो की H.C. मुखर्जी हे व्हाईस प्रेसिडेंट किती तारखेला झाले? ओके. मग त्याच्यामध्ये आपले जमलिंग कुठं होऊ शकतं की ते 22 जानेवारीच्या आधी झाले का 22 जानेवारी नंतर झाले? तर लक्षात घ्या, H.C. मुखर्जी झाले 25 जानेवारी 1947. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन स्वीकारल्यानंतर, ओके, स्वीकारलं 22 जानेवारीला, आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी 23-24 2 दिवस झाले की तिसरा दिवस 25 जानेवारी 1947 H.C. मुखर्जी व्हाईस प्रेसिडेंट झाले, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर मग जुलै महिना तर ठीक आहे, ते एका महिन्यात नाही, जुलै महिन्यामध्ये व्ही.टी. कृष्णमाचारी झाली, एवढं ते जमलिंग होणार नाही. पण 22 जानेवारी 25 जानेवारीमध्ये जमलिंग होऊ शकतं. तर पहिल्यांदा स्वीकारलं गेलं, मग H.C. मुखर्जींची निवड झाली, आणि त्याच्यानंतर 6 महिन्यानं 16 जुलै 1947 व्ही.टी. कृष्णमाचार्यांची निवड झाली. मित्रांनो, मी तुम्हाला एवढं सारखं एक गोष्ट रिपीट करतोय, कारण की तुम्ही हे लेक्चर बघितले की तुमचं 100% तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. तुम्हाला आठवलं पाहिजे बाबा की सूरजनं असं सांगितलं, सुजेता आईसचा जो क्लास होता त्यांनी असं सांगितलं होतं वगैरे. त्याच्यामुळे आता इंडिपेंडन्स ऍक्ट आला. ओके. आता आपण ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन बघितलं, नंतर इंडिपेंडन्स ऍक्ट, स्वतंत्राचा कायदा असं मराठीत म्हणा त्याला. इंडिपेंडन्स ऍक्ट काय आला? द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द प्रिन्सली स्टेट्स हू हॅड स्टेड अवे फ्रॉम द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. तुम्हाला म्हटले की त्यांनी निर्णय घेतला राजेवरून, त्यांना 93 जागा दिलेल्या, तरी पण त्यांना काय माहिती, त्यांनी सांगितलं की आम्ही काही भाग घेणार नाही. पण आता ग्रॅज्युअली जॉईन इट, त्यांनी आता जॉईन इट, ते आता हळूहळू त्याच्यामध्ये भाग घ्यायला लागले. त्यांना कळालं की देश स्वतंत्र होणार आहे ना, आपलं काय, बहुतेक त्यांना सरदार वल्लभभाई पटेल सुद्धा स्वप्नात आले असतील की ठीक आहे, आता आपलं काय राजेशाही राहायची नाही, आपल्याला भारतामध्ये सामील व्हायचे.
आपण सुद्धा संविधान सभेमध्ये सहभाग घेतला पाहिजे. मग ग्रॅज्युअली त्यांनी जॉईन करायला सुरुवात केली. मग ऑन 28 एप्रिल 1947ला पहिल्यांदा 6 राज्य आले. ऑन एप्रिल 20th 1940 रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द 6 स्टेट्स वेअर पार्ट ऑफ द असेंब्ली. मग ठीक आहे, ही तारीख महत्वाची नाही. सुरुवात म्हणजे 28 एप्रिल पासून त्यांनी 6 प्रिन्सली स्टेटचे जे काही राजे राजवाडे होते त्यांचे प्रतिनिधींनी संविधान सभेमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. आफ्टर ऍक्सेप्टन्स ऑफ द माउंट बेटन प्लॅन. आता लक्षात घ्या, माउंट बेटन प्लॅन कधी ऍक्सेप्ट केलं? लक्षात, 3 जून 1947ला फॉर द पार्टिशन ऑफ द कंट्री. ओके, माउंट बेटन प्लॅन, माउंट बॅटनचा जो प्लॅन होता 3 जून 1947, लक्षात ठेवा तारीख, फॉर द पार्टिशन ऑफ कंट्री. तो प्लॅन मध्ये काय सांगितलं? देशाचं विभाजन करायचं. नंतर काय, द मेंबर्स ऑफ द मुस्लिम लीग फ्रॉम द इंडियन डॉमिनियन ऑल्सो एंटर्ड द असेंब्ली. आता मुस्लिम लीगचे मेंबर का आले? कारण की माउंट बॅटन प्लॅननं त्यांची जी डिमांड होती की बाबा आम्हाला वेगळं पाकिस्तान पाहिजे, मोहम्मद अली जिन्नांची जी काही डिमांड होती त्यांच्या पक्षाची, ती माउंट बेटन प्लॅननं 3 जून 1947च्या स्वीकारली होती की तुम्हाला बाबा देऊ पाकिस्तान, तुम्ही एवढं मागणी करतायत. ओके, मग ते खुश झाले आणि मग ते म्हणले की आम्ही सुद्धा संविधान सभेमध्ये सहभाग घेऊ. मग मुस्लिम लीग फ्रॉम द मेंबर्स ऑफ द मुस्लिम लीग फ्रॉम द इंडियन डॉमिनियन ऑल्सो एंटर्ड द असेंब्ली. ते सुद्धा आले. त्यांचे मेंबर किती निवडून आलेले? 73. इन काँग्रेसचे किती आले? 208, 73 त्यांचे आणि 15 अपक्ष. मग द इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट आला, त्याला म्हणायचं भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947, मेड द फॉलोइंग 3 चेंजेस. मग आता 3 चेंजेस काय काय झाले हे बघूया. ओके, दी असेंब्ली वॉज मेड फुल्ली सॉव्हरेन बॉडी. सॉव्हरेन म्हणजे काय? सार्वभौमत्व म्हणतो आपण त्याला. म्हणून द असेंब्ली वॉज मेड अ फुल्ली सॉव्हरेन बॉडी विच कुड फ्रेम एनी कॉन्स्टिट्यूशन इट प्लीज. आम्ही सॉव्हरेन बॉडी झाली म्हणजे आम्हाला कोणाचाही हक्क नाही, आमच्या कोणी अधिकार गाजवू शकत नाही, आम्हाला हवं ते संविधान आम्ही निर्माण करू शकतो, त्याचा अर्थ असं झाला. ओके, नंतर काय झालं? असेंब्ली ऑल्सो बिकेम अ लेजिस्लेटिव्ह बॉडी. ओके, लेजिस्लेटिव्ह म्हणजे काय? जसं आता विधानसभा आहे वगैरे. एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय? मंत्रीगण, कॅबिनेट मिनिस्ट्री म्हणतो त्याला, जे काय 5, 10, 15, 20 काय जे मंत्री असतील ते, आणि ते झाले एक्झिक्युटिव्ह झाले. आणि लेजिस्लेटिव्ह म्हणजे मंत्री सोडून इतर आमदार. ओके, मग आता काय झालं की द असेंब्ली ऑल्सो बिकम, ती जी काही असेंब्ली होती, संविधान सभेची जी काही सभा होती, बिकम अ लेजिस्लेटिव्ह बॉडी झाली. लेजिस्लेटिव्ह बॉडी सुद्धा झाली. इन अदर वर्ड्स, 2 सेपरेट फंक्शन वेअर असाइन्ड टू द असेंब्ली दॅट इज मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन फॉर द फ्री इंडिया अँड इनॅक्टिंग द ऑर्डिनरी लॉ. म्हणजे आता असं झालं की जी संविधान सभा होती ती एक लेजिस्लेटिव्ह बॉडी सुद्धा झाली. मग त्यांची 2 कामं होती मित्रांनो, लक्षात घ्या की भारत देशासाठी संविधानाची निर्मिती करणे आणि जे काही ऑर्डिनरी लॉ असतात, बाकीचे इतर कायदे असतात, त्याची सुद्धा निर्मिती करणे. म्हणजे 2 कामं त्यांनी ठरवली की बाबा 2 कामं आहेत आपल्याला. संविधानाचं सुद्धा भारत देशासाठी जे आता संविधान आहे त्याची निर्मिती करायची आणि ऑर्डिनरी लॉची सुद्धा निर्मिती करायची. ओके, मग ह्या ज्या 2 गोष्टी असायच्या, ह्या टास्क होते बरोबर 2. ते काय करायचे? एका दिवशी घ्यायचे सेपरेट डे. बाबा आज संविधानचं काम झाले, उद्या ऑर्डिनरी सामान्य कायद्याचं काम करू. उद्या संविधानचं झालं, परवा सामान्य काय ऑर्डिनरी लॉचं काम, त्याच्यावरती काम करायचं. दस दी असेंब्ली बिकेम द फर्स्ट पार्लमेंट ऑफ फ्री इंडिया. बरोबर, पार्लमेंट काय करतं? ऑर्डिनरी लॉ बनवतं. सरळ साधी गोष्ट आहे. म्हणजे कोणतेही लॉ असेल, मग आता जो पोस्टल बिल जे आले आता पार्लमेंटमध्ये पोस्टल बिल आले, किंवा जे काही आता महुआ मोहित्रांना वगैरे संसदेतून लोकसभेतून त्यांना डच्चू वगळलं वगैरे, हे जे काय असेल हे कॉमन म्हणजे ऑर्डिनरी कामं झाली. ओके, म्हणजे ते कोण करतं? पार्लमेंट करतं. म्हणून काय झालं? असेंब्ली बिकेम द फर्स्ट पार्लमेंट ऑफ फ्री इंडिया, हे तर झालं. ओके, वेन एव्हर द असेंब्ली मेट ऍज अ कॉन्स्टिट्युएंट बॉडी, जेव्हा, आता हे लक्षात घ्या, इथे 2-3 नाव आपल्याला रेफरन्स येणार आहे, तर लक्षात घ्या, जेव्हा असेंब्ली संविधान सभा वेन एव्हर असेंब्ली मेट, जी असेंब्ली जेव्हा असेंब्ली मेट ऍज अ कॉन्स्टिट्युएंट बॉडी, इट वॉज चेअर्ड बाय डॉक्टर राजेंद्र प्रसाद. म्हणजे जेव्हा संविधानाची निर्मिती करायची असेल, संविधानावर किंवा चर्चा करायची असेल, त्यावेळी जेव्हा ती असेंब्ली जमायची, ती कोण हेड करायचं? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ओके, अँड आणि लेजिस्लेटिव्ह बॉडी म्हणजे जे ऑर्डिनरी लॉ सामान्य कायदे करण्यासाठी जेव्हा ती असेंब्ली जमायची, लोक जमायचे, मेंबर जमायचे, तेव्हा कोण हेड करायचं? जी.व्ही. मालवणकर. हे लक्षात ठेवा तुम्ही. ओके, तर
जेव्हा संविधानाचं काम, संविधानाची निर्मितीचं जेव्हा काम चालायचं तेव्हा त्याचे हेड होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि ऑर्डिनरी लॉ, सामान्य जेव्हा काही ते कायदा वगैरे बनवायचा असेल तर त्यावेळी जी व्ही मालवणकर त्याचे हेड असायचे. ओके, दिस टू फंक्शन्स कंटिन्यू टिल दी नोव्हेंबर 26, हे 26 नोव्हेंबर 1946 पर्यंत अशी हे सेम पॅटर्न चालू राहिलं. ओके, नंतर काय झालं तुम्हाला माहिती आहे, 15 ऑगस्ट 1947ला आपला देश स्वतंत्र झाला. पाकिस्तान तिकडं पार्टिशन झालं, पाकिस्तान निघून गेला, आपला देश राहिला फक्त. ओके, आता आपण आपल्या देशाचा विचार करू. ओके, नंतर काय आहे की एक मिनिट. हा, ओके, आता लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलं की द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली मेट ॲज अ डॉमिनियन लेजिस्लेचर ऑन. आता तरी सुद्धा लक्षात घ्या, जरी आपण एक भारत देशाची फर्स्ट पार्लमेंट जरी झाली असली तरी ते डॉमिनियन आपण डॉमिनियन मध्ये होतो. आपण बघूच की आपण थोडं एक पुढच्या एक 10 मिनिटांमध्ये येईल. डॉमिनियन स्टेटस होतं आपलं. ओके, तर फॉर द फर्स्ट टाइम द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, संविधान सभा मेट ॲज अ डॉमिनियन लेजिस्लेचर. ओके, तर संविधान सभा डॉमिनियन लेजिस्लेचर पहिल्यांदा कधी जमलं, डॉमिनियन लेजिस्लेचर म्हणून त्यांची मिटिंग कधी झाली, तर ती झाली 17 नोव्हेंबर 1947. ओके, 17 नोव्हेंबर 1947 अँड इलेक्टेड, म्हणजेच त्या दिवशी जी व्ही मालवणकर यांची निवड झाली. म्हणजे जे सर्वसामान्य कायदे किंवा ऑर्डिनरी लॉ करण्यासाठी डॉमिनियन लेजिस्लेचरची मिटिंग झालेली 17 नोव्हेंबर 1947 आणि त्याच दिवशी जी व्ही मालवणकर यांची निवड केली गेली. लक्षात ठेवा, जी व्ही मालवणकर यांची निवड कधी केली गेली, तर 17 नोव्हेंबर 1947, हे लक्षात घ्या. ओके, नंतर मग आता तुम्हाला माहिती आहे देश स्वतंत्र झाला, मुस्लिम लीग तिकडे निवडून गेले, ऑब्व्हियसली त्यांचे जे काही 73 निवडून आलेले मेंबर ते त्या जागा कमी होणार. ओके, मग त्या जागा किती कमी झाल्या आपण बघूया. पहिल्यांदा आपण बघितले की 389 होत्या, आता झाल्या 299, म्हणजे किती जागा कमी झाल्या, 90 जागा कमी, 89 आणि ही 90 जागा कमी झाल्या. ओरिजिनली फिक्स्ड इन 1940. ओके, कॅबिनेट मिशन प्लॅन नुसार 389 होते, त्याचे 299 झाले. आता स्ट्रेंथ बरोबर, मग त्याच्यामध्ये काय खाली सुद्धा फरक केला पाहिजे. पहिले कसं होतं, 389 मध्ये 296 होत्या, 296 मध्ये सुद्धा 292 प्लस 4 होत्या आणि 93 कोणाला होत्या, राजवाड्यांना 93 होत्या. मग आता टोटल झाले 299, मग त्याच्यामध्ये सुद्धा कमी केले पाहिजे. तर 296 वरून 229 वर आले ते. ओके, 296 वरून 229 वर ते आले, म्हणजे जवळजवळ 66 जागा कमी झाल्या. अँड दोज ऑफ प्रिन्सली स्टेट्सला 93 वरून 70 वर आले. आता बेरीज करा, 229 आणि 70, 299. आणि एकदा लक्षात ठेवा मित्रांनो, आता पाकिस्तान तिकडे फुटून गेल्यामुळं 73 सीट त्यांच्या गेल्या आणि अशा टोटल मिळून 90 सीट कमी झाले, 299 सीट झाल्या 389च्या जागी. मग त्यात सुद्धा 296 होत्या पहिल्या प्रिन्सली प्रोव्हिन्सेसला, 11 प्रोव्हिन्सेस प्लस 4 काय होते, चीफ कमिशनर प्रोव्हिन्सेस होते 4, दिल्ली, त्याच्यामध्ये अजमेर होतं, कुर्ग होते, बलुचिस्तान होतं. बलुचिस्तान सुद्धा तिकडे गेलं. मग त्याच्यामुळे कसं झालं की 229 जागा झाल्या आणि प्रिन्सली स्टेट 93 होते, त्याच्या 70 जागा झाल्या. ओके, मग असं टोटल 299 झाले. ओके, नंतर ऑदर फंक्शन, आता त्यांनी आता बघूया की लक्षात घ्या मित्र, त्यांनी ऑदर फंक्शन परफॉर्म, संविधान सभेने जे काय काय, म्हणजे फक्त संविधानच बनवलं नाही, आता जे आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते बनवलं, ते बनवून सुद्धा इतर सुद्धा त्यांनी काही कामं केली. मग ती कामं काय केली ती बघूया. इट रॅटिफाईड इंडियाज मेंबरशिप ऑफ द कॉमनवेल्थ. त्यांनी भारताचं जी काही कॉमनवेल्थ जी मेंबर होतो आपण, त्याला मान्यता दिली. रॅटिफाईड म्हणजे मान्यता दिली. कधी दिली, मे 1949. ओके, लक्षात घ्या तुम्ही. आता हे डेट लक्षात घ्या, मी तुम्हाला क्रोनॉलॉजी समजावून सांगणार आहे, अगदी व्यवस्थितपणे नीट ऐका. नंतर इट अडॉप्टेड द नॅशनल फ्लॅग. भारताचा जो आता तिरंगा आहे, ओके, तो तिरंगा कधी त्यांनी अडॉप्ट केला, 22 जुलै 1947. ओके, लक्षात घ्या तुम्ही, 22 जुलै 1947. ओके मित्रांनो, मग तुम्हाला आता मी प्रश्न विचारला, तर जी व्ही मालवणकर यांची निवड कधी झाली तुम्हाला माहिती आहे, 17 नोव्हेंबर 1947, 22. ओके, नंतर मग आता ह्या 2 तारखा, आता बाकीचे 3 तारखा आहेत त्या सेम आहेत. ओके, इट अडॉप्टेड द नॅशनल अँथम, जे आपलं जे राष्ट्रगीत आहे ते कधी केलं, स्वीकारलं गेलं, अडॉप्ट केलं त्यांनी संविधान सभेनं भारताच्या, तर 24 जानेवारी 1950ला. 24 जानेवारी 1950. 1950 लक्षात ठेवा साल. 26 जानेवारी 1950 आपण बघणारच आहोत पुढं. त्याच्या 2 दिवस आधी त्यांनी भारताचं राष्ट्रगीत सुद्धा स्वीकारलं. त्याच्या 2 दिवस आधीच, म्हणजेच 24 जानेवारी 1950लाच नॅशनल सॉन्ग, भारताचं जे काही गाणं आहे, राष्ट्रीय जे राष्ट्रगीत वेगळं, राष्ट्रीय सॉन्ग, राष्ट्रीय गाणं सुद्धा त्यांनी त्या दिवशी स्वीकारलं. आणि त्या दिवशीच इलेक्टेड डॉक्टर राजेंद्र प्रसाद ॲज द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऑन
24 जानेवारी 1950. 24 जानेवारी 1950. आता एक तुम्ही डेट लिहा तिथं, 24 जानेवारी 1950. ह्या दिवशी 3 कामं केली गेली त्यांनी. पहिलं काम काय केलं? अँथेम राष्ट्रगीताची त्यांनी निवड केली. नंतर काही नॅशनल सॉन्ग, राष्ट्रीय गाण्याची त्यांनी निवड केली. आणि तिसरं काय केलं? राजेंद्र प्रसाद साहेब होते, जे पहिले स्पीकर होते, म्हणजे संविधान सभेमध्ये ते चेअरमन होते. त्यांचं काही राजेंद्र प्रसादांना देशाचं राष्ट्रपती बनवलं, हे लक्षात ठेवा तुम्ही. कधी ह्या 3 कामं कधी केली? 24 जानेवारी. 2 दिवस आधी 26 जानेवारी आपण सेलिब्रेट करतो, त्या 2 दिवस आधी त्यांनी बाबा राष्ट्रगीत देशाचं निवडलं, नॅशनल सॉन्ग पण, राष्ट्रीय सॉन्ग गाणं पण निवडलं आणि राजेंद्र प्रसाद यांची निवड केली. तर ही 3 कामं झाली हे 1950ची. 1949ला काय केलं? तुम्हाला मागाशी सांगितलं की मे 1949ला, मे महिन्यातल्या 1949 साली कॉमनवेल्थचं मेंबरचं आपण त्याला मान्यता दिली. बाबा आम्ही कॉमनवेल्थचं मेंबर झालो आणि त्याला संविधान सभेने मान्यता दिली. हे कधी दिलं? मे 1949. 1 वर्ष नाही, जवळजवळ 6-7 महिने आधी, जानेवारीच्या. आणि त्याच्या पण आधी 22 जुलै 1947, 22/7/1947ला आपल्या देशानं भारताचा जो राष्ट्रीय तिरंगा आहे, ती म्हणजे संविधान सभेनं राष्ट्रीय तिरंग्याची निवड केली, नॅशनल फ्लॅगची. तुम्ही कन्फ्युज होशील की इथे तुम्हाला येणार की नॅशनल फ्लॅग सुद्धा 24 जानेवारी 1950ला केला. तर नाही बरं का मित्रांनो, नॅशनल फ्लॅग, राष्ट्रीय देशाचा तिरंगा, त्यांनी त्याची निवड कधी केली? 22 जुलै 1947, हे लक्षात ठेवा. आता नंतर पुढच्या गोष्टी बघूया. इन ऑल द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली हॅड 11 सेशन्स. 11 सेशन्स होते. सेशन्स असतात. आता आपण बघतो की पार्लमेंटमध्ये आता आपलं सेशन असतं, हिवाळी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन, पुन्हा इमर्जन्सी काय लागलं तर स्पेशल सेशन पण असतं, जे आता आपण उद्घाटन केलं, ओके, संसदेचं नवीन स्पेशल सेशनचं आयोजन केलेलं असं. मग त्यावेळी काय झालं की टोटल 11 सेशन्स होते त्यावेळी. संविधान सभेने टोटल 11 सेशन घेतलेली. 11 आकडा लक्षात ठेवा. ओव्हर कधी? 2 वर्ष. प्रिलिम्सला प्रश्न येऊन गेले बरं का तुमच्या राज्यसेवेचा. 2 इयर्स, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, लक्षात घ्या. ते कधी जमले? 2 वर्ष. त्यांनी टोटल कालखंड 2 वर्ष 11 महिने. 18 महिने तर नसतात, 12च महिने असतात. 11 महिने 18 दिवस. 2, 11, 18 हे तर लक्षात ठेवा. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस सेशन चालला गेला. हो, 11 सेशनचा टोटल कालखंड दिलाय. इन ऑल द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली हॅड 11 सेशन्स ओव्हर 2 years, 11 months and 18 days. The constitution makers had gone through the constitution of about 60 countries. आता आपल्या म्हणजे पुढे बघणार आहोत की आपल्या म्हणजे संविधानावर असं टीका केली जाते की तुम्ही कॉपी पेस्ट केले संविधान, बाबा अमेरिकेचं केले, ब्रिटनचं, इंग्लंड, कॅनडा, इंग्लंड म्हणजे ब्रिटन तेच झालं, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, पुन्हा मग कोणतं आयर्लंडचं वगैरे तुम्ही तिथलं कॉपी केले, ओके, असा आरोप केला जातो. मग ठीक आहे, ते आपण पुढे बघू. मग ते आरोप केला गेला म्हणजेच काय? कारण की आपण 60 कंट्रीज मधून आपण आंबेडकर जे म्हणजे ड्राफ्ट कमिटी वगैरे होती, यांनी काय केले की 60 देशाचं जे संविधान होतं त्याचा अभ्यास केला आणि त्याच्यातून आपल्या संविधानाची निर्मिती केली. 60 आकडा लक्षात ठेवा, 66 अँड द ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन वॉज कन्सिडर्ड फॉर अँड द ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन कन्सिडर्ड फॉर 114 डेजला ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन 114 दिवस, लक्षात ठेवा. आणि त्याचा खर्च आला असेल संविधानचा, बरोबर. संविधान सभेचा जो काय लिहिण्यासाठी वगैरे जे काही सगळा खर्च इन्क्लूड केला तर तो किती झाला होता? 64 लाख रुपये झाला होता. 64 lakhs, ओके. मग आता 24 जानेवारी 1950ला संविधान द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली हेल्ड इट्स फायनल सेशन. संविधान सभेने फायनल सेशन, आपला शेवटचा सेशन, शेवटचं अधिवेशन कधी आयोजन केलं? तर 24 तारखेला. तुम्हाला माहिती 24 तारखेला 3 घटना म्हणजे गोष्टी स्वीकारल्या गेल्या. भारताचं राष्ट्रगीत, भारताचं सॉन्ग, राष्ट्रीय गीत, आणि तसंच राजेंद्र प्रसाद, फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया, 24 जानेवारी. तसंच फायनल सेशन होतं. इट हाऊएव्हर डिड नॉट एंड, हे लक्षात आहे. तर असं असून सुद्धा ते काही संविधान सभा काही विसर्जित झाली नाही किंवा संपली नाही. अँड कंटिन्यूड ॲज द प्रोव्हिजनल पार्लमेंट ऑफ इंडिया फ्रॉम जानेवारी 2650 टिल द फॉर्मेशन ऑफ न्यू. कारण की त्यावेळी देशामध्ये नवीन संविधान झालं, त्यानंतर नवीन 1951-52ला मग इलेक्शन झाले आपल्या संसदेच्या पार्लमेंटसाठी. मग त्याच्या बरोबर आहे इलेक्शन होईपर्यंत, कारण की ठीक जुना काळ होता, थोडा वेळ लागत होता इलेक्शन घ्यायला, मतमोजणीला, तेव्हा बॅलेट पेपर वगैरे होता, पहिल्यांदाच इलेक्शन होतं देशामध्ये, ऑब्व्हियसली वेळ लागला असेल. मग तोपर्यंत काहीतरी आपल्या देशाला
कंट्रोल करण्यासाठी, कायदे व्यवस्था सुव्यवस्था राखण्यासाठी कोणतरी बॉडी पाहिजे होती. मग ती संविधान सभेची बॉडी कंटिन्युअस राहिली. ती कधी फॉर्मेशन जाऊन नवीन फॉर्मेशन झालं न्यू पार्लमेंटचं त्यावेळी. मग आता कधी झालं न्यू पार्लमेंट ते हे लक्षात ठेवा. तर 17 एप्रिल 1952 पर्यंतच प्रोव्हिजनल पार्लमेंट म्हणजे आता ऐका, दी प्रोव्हिजनल पार्लमेंट सीज्ड म्हणजे टू एक्झिस्ट ऑन 17 एप्रिल 1952. म्हणजे संविधान सभेचं काम जवळजवळ आपलं नाही म्हटलं तर 17 एप्रिल 1952 पर्यंत ती पार्लमेंट म्हणून तिनं काम केलं. ओके. त्याच्यानंतर इलेक्शनचा रिझल्ट लागला आणि जवळजवळ मे 1952 मध्ये 2 हाऊस आले. द फर्स्ट इलेक्टेड पार्लमेंट विथ द 2 हाऊसेस केम इन टू बिईंग मे 1952ला. तुम्हाला माहिती आहे मे, मग आता येऊन आता मोदींनी सुद्धा मला वाटतंय मे महिन्यात शपथ घेतली 2014ला पण आणि 2019ला पण. ओके, लक्षात घ्या तुम्ही. मग आता ओके, हे झालं. आता कमिटी आहेत. ओके, हे लक्षात घ्या. प्रिलिम्सला हा प्रश्न येतात. कमिटीज ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली अडॉप्टेड अ नंबर ऑफ कमिटी टू डील विथ डिफरंट टास्क. कारण खूप टास्क होत्या. संविधान बनवणं काही सोपी गोष्ट नाही. ती काय आपल्या निबंध लिहिण्यासारखं 10-15 पानाची गोष्ट नाही. ओके, 60 देशांचा अभ्यास करायचा वगैरे, म्हणजे 2 वर्ष 11 मंथ त्याचे 18 दिवस घेतले. ओके ओके. आता टोटल त्याच्यामध्ये 8 कमिट्या होत्या. ओके, खूप कमिट्या होत्या. त्याच्यामध्ये 8 मेजर कमिट्या होत्या अँड अदर वेर मायनर, म्हणजे मेजर मुख्य आणि मायनर म्हणजे मुख्यच्या खालचा. मराठीमध्ये काय म्हणतात त्याला, मुख्य नसणारा म्हणजे मायनर म्हणा त्याला. ओके, आता मेजर कमिटी काय कोण कोण होत्या हे आपल्याला काय ह्याच्यात महत्वाचं आहे. कमिटीचं नाव आणि त्याचं हेड, कमिटीचं नाव आणि त्याचा प्रमुख कोण होता. तर आता पहिली कमिटी युनियन पॉवर कमिटी. युनियन पॉवर कमिटी त्याचं नाव होतं जवाहरलाल नेहरू. आता लक्षात घ्या, युनियन पॉवरफुल कोण होतं सगळ्यात त्यावेळी, सरदार वल्लभभाई पटेल यांचे सुद्धा पॉवरफुल कोण होते, जवाहरलाल नेहरू, म्हणून ते प्रधानमंत्री झाले. बरोबर. मग युनियन पॉवर्स कमिटी, तर त्याचं लक्षात घ्या नाव पंडित जवाहरलाल नेहरू. युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी त्याचे सुद्धा होते जवाहरलाल नेहरू. प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन कमिटी सरदार. आता प्रोव्हिन्स म्हणजे काय आलं की राज्य आले. बरोबर. तर तुम्हाला माहिती आहे की जे राज्य 526 जे काही प्रिन्सली स्टेट्स राज्य वगैरे एकत्र करण्याचं काम, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर कोणाचं योगदान असेल तर ते होतं आदरणीय सरदार वल्लभभाई पटेल यांचं. ओके, मग प्रोव्हिन्शियल आलं की प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन कमिटी, त्याचं प्रोव्हिन्शियल म्हणजे संविधानिक कमिटी, तर त्याचं हेड कोण होते, सरदार वल्लभभाई पटेल होते. ड्राफ्टिंग कमिटी तुम्हाला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले होते लाडके. नंतर ऍडवायझरी कमिटी ऑन फंडामेंटल राईट्स, हे लक्षात घ्या. ऍडवायझरी कमिटी ऑन फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्कासाठी. कशामध्ये फंडामेंटल मूलभूत हक्क, मायनॉरिटीज अँड ट्रायबल अँड एक्सक्लुडेड एरियाज, त्याचे सुद्धा सरदार पटेल होते. मायनॉरिटी, फंडामेंटल राईट्स असतील, ट्रायबल अँड एक्सक्लुडेड एरिया, सरदार पटेल होते. आता ह्या कमिटीमध्ये 5 सब कमिटी होत्या. आता लक्ष, हे नाव मोठं आहे बरं का. नाव मोठं म्हणले की 5 कमिटी होते, लक्षात ठेवा. ह्या नाव कमिटी, आता युनियन पॉवर कमिटी नाव छोटं आहे, नेहरू होते. युनियन कॉन्स्टिट्यूशन पण कमिटी नाव छोटं आहे, नेहरू होते. प्रोव्हिन्शियलचे पटेल होते. ड्राफ्टिंग कमिटी 2च अक्षरी नाव आहे, पण आंबेडकर होते. पण ह्या कमिटीचं नावच मोठं आहे मित्रांनो. ऍडवायझरी कमिटी ऑन फंडामेंटल राईट्स, मायनॉरिटीज, ऍडवायझरी कमिटी ऑन फंडामेंटल राईट्स, मायनॉरिटीज अँड ट्रायबल अँड एक्सक्लुडेड एरिया, ह्या कमिटीचं एक हे पूर्ण नाव आहे. त्याचे चेअरमन होते सरदार वल्लभभाई पटेल. मग त्याच्या कमिटीमध्ये हे नाव मोठं असल्यामुळे समजा 5 भाग केले त्यांनी. आता फंडामेंटल राईट्स कमिटी, बरोबर, कारण की हे इथं प्रत्येक एक सेक्शनसाठी फंडामेंटल राईट्स असेल, मायनॉरिटीचा पण उल्लेख आहे, ट्रायबलचा एरिया उल्लेख आहे, एक्सक्लुडेड एरिया, असे 4 ह्याचा उल्लेख आहे. मग त्याच्यामुळे इथं असं लक्षात की ह्याचे सब कमिटी होत्या. मग फंडामेंटल राईट्स सब कमिटीचे कोण मेंबर होते, जेबी क्रिपलानी. मायनॉरिटी सब कमिटीचे मेंबर कोणते, एस.सी. मुखर्जी होते. मायनॉरिटी सब कमिटीचे मेंबर कोण होते, एस.सी. मुखर्जी. हे एस.सी. मुखर्जी 24 जानेवारी 1947ला व्हाईस प्रेसिडेंट झालेले होते. ओके, असेंब्लीचे. ओके, व्हाईस चेअरमन, परमनंट व्हाईस चेअरमन झाले, सॉरी, इलेक्टेड ॲज व्हाईस प्रेसिडेंट ऑफ द असेंब्ली, लक्षात घ्या हे. आणि तसं व्ही.टी. कृष्णमाचारी सुद्धा 16 जुलै 1947 झाले. हेच एस.सी. मुखर्जी मायनॉरिटी सब कास्ट कमिटीचे चेअरमन होते. नॉर्थ ईस्ट फ्रंटियर ट्रायबल एरिया अँड आसाम एक्सक्लुडेड अँड पार्शियली एक्सक्लुडेड एरिया सब कमिटी, गोपीनाथ बरडोलाई. आता नाव लक्षात ठेवा. आसाम आलं, नॉर्थ ईस्ट म्हणते, आसाम हे नॉर्थ ईस्टचाच भाग आहे, म्हणजे ईशान्य भारत. तर मी तर ट्रिक सांगतो की मित्रांनो, गोपीनाथ बरडोलाई तुम्ही सर्च करा, हे मुख्यमंत्री होते आसामचे स्वातंत्र्यानंतर. खूप मोठे नेते होते काँग्रेसचे. मग ऑब्व्हियसली नॉर्थ ईस्ट आले की त्या माणसाला त्यांनी सब कमिटीचं चेअरमन केलं. नंतर एक्सक्लुडेड अँड पार्शली एक्सक्लुडेड
एरियाज अदर दॅन दोज इन आसाम. म्हणजे एक्सक्लुडेड पार्सल म्हणजे आसाम मध्ये जे काही एरिया आहे ते एरिया सोडून तो एरिया वगळून एक कमिटी होती, त्याचं नाव होतं एक्सक्लुडेड पार्सल एक्सक्लुडेड सब कमिटी. त्यांचे चेअरमन होते ए व्ही ठक्कर. ए व्ही ठक्कर, ठाकूर नव्हे ठक्कर. आणि नॉर्थ वेस्ट फ्रंटियर ट्रायबल, नॉर्थ वेस्ट म्हणजे कुठला आपला पंजाबकडचा भाग, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर ट्रायबल एरियाची सब कमिटी होती. त्याचे काही चेअरमनचं नाव दिलेलं नाही. आय डोंट नो त्यांनी कसं ह्यामध्ये तर दिलेलं नाही. ओके, एक मिनिट. त्याचे चेअरमन मग ठीक आहे, पण ठीक हे चेअरमन नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स असं इथे त्याने माहिती दिली आहे की कारण की देश आपला हे झालं, विभाजन झालं, पार्टिशन झालं, त्याच्यामुळे पाकिस्तान तिकडे गेले, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली ह्या काही कमिटीचं महत्व राहिलं नाही. तरी सुद्धा द मेंबर्स ऑफ दिस सब कमिटीचं दिले ह्याच्यामध्ये. तर ते कोण नाव होते? खान अब्दुल गफार खान, खान अब्दुल समाद खान आणि मेहर चांद खन्ना, हे 3 मेंबर होते. ठीक आहे, हे काय नाव लक्षात ठेवा तुम्ही. खान अब्दुल गफार खान म्हणजे जी काही एक स्वातंत्र्य ते स्वतः बलुचिस्तानचे मोठे स्वातंत्र्य सैनिक होते. ओके, त्याचं नाव खान अब्दुल गफार खान. ओके, नंतर खान अब्दुल समाद खान आणि मेहर चंद खान हे खन्ना, हे 3 मेंबर होते. नंतर काय रूल्स, आता ही 5 सब कमिटी तरी झाल्या. आता 6वी कमिटी बघूया आपण. रूल्स अँड प्रोसिजर कमिटी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. रूल्स अँड प्रोसिजर कमिटी, काहीतरी रूल्स असतील, काहीतरी प्रोसिजर फॉलो करावं लागत असेल संविधान सभेची निर्मिती किंवा संविधानाची निर्मिती करण्यासाठी. त्याचे कोण चेअरमन होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. स्टेट्स कमिटी, कमिटी फॉर द निगोशिएशन विथ स्टेट्स, जवाहरलाल नेहरू. आता इथे तुम्ही कन्फ्युज होतील मित्रांनो. निगोशिएशन तसं तुम्ही पाहिलं गेलं तर निगोशिएशन किंवा जे काही 526 स्टेट्स वगैरे जे काही प्रोव्हिन्स होते त्यांना एकत्र करण्याचं काम जर कुणाच जास्त योगदान असेल तर ते होते आदरणीय सरदार वल्लभभाई पटेलजी. पण स्टेट्सची निगोशिएशन करताना स्टेट्स कमिटी फॉर द निगोशिएटिंग विथ स्टेट्स, तर त्याचे होते जवाहरलाल नेहरू. आणि स्टिअरिंग कमिटी आणि त्याचे सुद्धा चेअरमन होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे 2 कमिटी होते. आता असं आपण घेतलं तर जवाहरलाल नेहरूंच्याकडे 3 कमिटी होते. युनियन पॉवर कमिटी, युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी, स्टेट्स कमिटी म्हणजेच कमिटी फॉर द निगोशिएटिंग विथ स्टेट. नेहरूंच्याकडे 3 होत्या. सरदार वल्लभभाईंच्या पटेलांच्याकडे किती होत्या लक्षात घ्या तुम्ही? प्रोव्हिन्शियल कमिटी, ओके, आणि ऍडवायझरी कमिटी ऑन फंडामेंटल राईट्स, मायनॉरिटीज अँड ट्रायबल अँड एक्सक्लुडेड एरिया, त्यांच्याकडे 2 होते. 3 आणि 2 5 झाल्या. एक कोणाकडे होती? डॉक्टर आंबेडकर साहेबांच्याकडे ड्राफ्टिंग कमिटी होती, 6 झाल्या. आणि 2 कोणाकडे होत्या? रूल्स ऑफ प्रोसिजर कमिटी आणि स्टिअरिंग कमिटी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे 2 होत्या. 3 आणि 2 5, 6वी आंबेडकर आणि 2 राजेंद्र प्रसादचे टोटल 8 मेजर कमिटी झाल्या आपल्या डिस्कशन करून. आता मायनर कमिटी बघूया. आता मायनर कमिटीमध्ये लक्षात घ्या मित्रांनो, मायनर कमिटी बरोबर जवळ 13 एक नाव आहे त्याच्यामध्ये. ओके, तर मायनर कमिटीमध्ये फायनान्स अँड स्टाफ कमिटी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. लक्षात घ्या, रूल्स प्रोसिजर फायनान्स स्टाफ वगैरे ह्या इंटर रिलेटेड गोष्टी आहेत. डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. क्रिडेन्शियल्स कमिटी अल्लादी कृष्णमाचार्य अय्यर, क्रिडेन्शियल्स कमिटी. नंतर हाऊस कमिटी बी पट्टाभी सीतारामय्या, हाऊस कमिटी बी पट्टाभी सीतारामय्या. ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटी, ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटी, ऑर्डर ORDER, ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटीचे चेअरमन होते डॉक्टर KM मुन्सी. ओके, नंतर ॲडहॉक कमिटी ऑन द नॅशनल फ्लॅग, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, हे लक्षात घ्या. ॲडहॉक कमिटी ऑन द नॅशनल फ्लॅग म्हणजे भारताचा झेंडा कधी आला? 22 जुलै 1947, आठवा जरा. ओके, तर त्याचे त्या कमिटी चेअरमन होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कमिटी ऑन द फंक्शन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, ओके, GV मालवणकर. ओके, GV मालवणकर होते. त्यांची निवड कधी झाली होती मित्रांनो? 17 नोव्हेंबर 1947ला. ओके, GV मालवणकर जेव्हा ऑर्डिनरी लॉ असायचं, ऑर्डिनरी लॉ तयार करायचं, जेव्हा सर्वसामान्य कायदा करायचं जेव्हा काम चालायचं संविधान सभेमध्ये, तेव्हा त्याचे चेअरमन कोण असायचे? GV मालवणकर. मग त्यांनी फंक्शन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, कमिटी ऑन द फंक्शन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, GV मालवणकर. ॲडहॉक कमिटी ऑन द सुप्रीम कोर्ट S वरदचारी होती. S वरदचारी, नॉट अन असेंब्ली मेंबर, पण हा असेंब्ली मेंबर संविधान सभेचे मेंबर नव्हते. कमिटी ऑन द चीफ कमिशनर प्रोव्हिन्सेस, ओके, चीफ कमिशनर प्रोव्हिन्सचे कोण होते? बी पट्टाभी सीतारामय्या होते. एक्सपर्ट कमिटी ऑन द फायनान्शियल प्रोव्हिजन्स ऑफ द युनियन कॉन्स्टिट्यूशन, नलिनी रंजन सरकार, पण त्या सुद्धा नॉट अन असेंब्ली मेंबर नव्हते. लिंग्विस्टिक प्रोव्हिन्सेस कमिटी एस के दार. ओके, आपण दार कमिटी नंतर बघू, मग राज्याची निर्मिती वगैरे कशी झाली त्याच्या संदर्भात
दार कमिटी होती. पण ते सुद्धा एसकेदार लक्षात घ्या, असेंब्लीचे मेंबर नव्हते, संविधान सभेचे ते सभासद मेंबर नव्हते. नंतर स्पेशल कमिटी ऑन एक्झामिन दी ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन जवाहरलाल नेहरू स्पेशल कमिटी होती. ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन स्पेशल कमिटी होती, त्यांचं काय टू एक्झामिन द ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन, त्यांचं सुद्धा मेंबर कोण होते, चेअरमन होते पंडित जवाहरलाल नेहरू. प्रेस गॅलरी कमिटी उषानाथ सेन, ठीक आहे. ॲडहॉक कमिटी ऑन सिटिझनशिप एस वरदचारी, नॉट अन असेंब्ली मेंबर. आता नाव लक्षात ठेवा, तुम्हाला एक महत्वाचं फायनान्स अँड स्टाफ कमिटी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ओके. क्रिडेन्शियल कमिटी अल्लादी कृष्णमाचारी. हाऊस कमिटी बी पट्टावी सीतारामय्या. ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटी डॉक्टर के एम मुन्सी. ऑर्डर ऑफ बिझनेस. ॲडहॉक कमिटी ऑन नॅशनल फ्लॅग, तुम्हाला सांगितले की 22 जुलै 1947 नॅशनल फ्लॅग आला, त्याचे चेअरमन होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तसंच स्पेशल कमिटी टू एक्झामिन द ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन जवाहरलाल नेहरू होते, ओके. तसंच कमिटी ऑन चीफ कमिशनर्स प्रोव्हिन्सेस बी पट्टाभी सीतारामय्या, ओके. नंतर ड्राफ्टिंग कमिटी, तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आपलं जे काही संविधान आहे आता त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर कुणाचं जर योगदान असेल तर ते आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आहे, ओके. तर आंबेडकर साहेबांनी जी काही ड्राफ्टिंग कमिटी होती त्याची आपण रचना बघूया, ओके. अमंग ऑल द कमिटीज ऑफ द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली द मोस्ट इम्पॉर्टंट कमिटी वॉज द ड्राफ्टिंग कमिटी सेट अप ऑन 29 ऑगस्ट 1947. आता हे लक्षात घ्या, जर ड्राफ्टिंग कमिटीची स्थापना कधी झाली, ड्राफ्टिंग कमिटी कधी सेट झाली, तर तारीख आहे 29 ऑगस्ट 1947. 29 ऑगस्ट 1947 त्या दिवशी ड्राफ्टिंग कमिटीची स्थापना झाली. इट वॉज दिस कमिटी दॅट द इंटरेस्टेड with the task of preparing a draft of the new constitution. It consisted of 7 members. ठीक आहे, ह्याच्यामध्ये टोटल 7 मेंबर होते. आता ते 7 मेंबरची नावं महत्वाची आहेत. ऑब्व्हियसली डॉक्टर आंबेडकर साहेब चेअरमन होते, ओके. नंतर एन गोपालस्वामी अय्यंगर. नंतर तिसरे होते अल्लादी कृष्णमाचारी अय्यर, ओके. अल्लादी कृष्णमाचारी अय्यर, ओके. नंतर डॉक्टर के एम मुन्सी होते. नंतर सय्यद मोहम्मद सदुल्लाह, मुस्लिम एक होते. ह्याच्यामध्ये प्रश्न येऊ शकतो, मुस्लिम मेंबर होते नव्हते, तर उत्तर आहे होते, एक होते. सय्यद SYED मोहम्मद सदुल्लाह SAADULLAS सदुल्लाह, सय्यद मोहम्मद सदुल्लाह. नंतर 6वे होते एन माधवाराव, पण ही रिप्लेस्ड, ह्याने कोणाला केलेलं रिप्लेस, BL मित्तर हू रिझाइंड ड्यू टू इल हेल्थ. BL मित्र बाबा काय झालं, BL मित्र आजारी पडले, बरोबर, हे लक्षात घ्या. BL मित्र आजारी पडले आणि ते काय दिल्लीला संविधान सभेचे म्हणजे ड्राफ्टिंग कमिटीच्या काही मिटिंग वगैरे असतील त्याच्यासाठी ते येऊ शकत नव्हते, त्यांची तब्येत खराब होती. ऑब्व्हियसली कोणतरी मेंबर पाहिजे, जागा अशी खुर्ची कशी रिकामी ठेवायची, म्हणून एन माधवराव यांची निवड केली गेली, ओके. तसं 7वे मेंबर होते टी टी कृष्णमाचारी, ओके. 7वे कोण मेंबर होते, TT कृष्णमाचारी, ओके. हे लक्षात घ्या तुम्ही. तर TT कृष्णमाचारी 7वे मेंबर होते. ही रिप्लेस्ड, त्यांनी सुद्धा कोणाला रिप्लेस केलेलं, DP खैतान, KHAITAN खैतान. ते का रिप्लेस केले, तर त्यांचं मृत्यू झालं 1948ला. DP खैतानचं मृत्यू झाला, ते डेड झाले, ओके. त्यांची डेथ झाली, त्याच्यामुळे TT कृष्णमाचार्यांची निवड केली 7वा मेंबर. तर पहिल्यापासून मेंबर बघा, ऑब्व्हियसली आंबेडकर साहेब चेअरमन होते, एन गोपालस्वामी अय्यंगर होते, तिसरे होते अल्लादी कृष्णस्वामी अय्यर होते. मग अय्यंगार आणि अय्यर अशी 2 नावं लक्षात ठेवा, म्हणजे अय्यर आणि अय्यंगार बऱ्यापैकी साऊथचीच नाव आहे, ते साऊथचीच आहेत बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा. अय्यंगार आणि अय्यंगार बेकरी तुम्हाला माहित बघतो आपण, तशी 2 नाव. तिसरं झालं. 4थं नाव होतं डॉक्टर KM मुन्सी. 5वं नाव होतं सय्यद मोहम्मद सदुल्लाह, हे 5वे एक मुस्लिम मेंबर होते. नंतर एन माधवराव, त्यांनी कोणाला रिप्लेस केलेलं, BL मित्र यांना रिप्लेस केलं, कारण BL मित्र खूप आजारी पडले. नंतर TT कृष्णमाचारी कोणाला रिप्लेस केले, DP खैतानला रिप्लेस केले, कारण की त्यांचा मृत्यू झाला 1948 साली, ओके. नंतर ड्राफ्टिंग कमिटी आफ्टर टेकिंग इनटू कन्सिडरेशन द प्रपोजल ऑफ द व्हेरियस कमिटी प्रिपेअर्ड द फर्स्ट ड्राफ्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया विच पब्लिश्ड, ओके. त्यांनी आता सगळं अभ्यास वगैरे करून फेब्रुवारी 1948ला पहिला ड्राफ्ट पब्लिश केला. हे फक्त तारखा लक्षात ठेवा तुम्ही, किंवा एक क्रोनॉलॉजीसाठी. फेब्रुवारी 1948ला पहिला ड्राफ्ट त्यांनी पब्लिश केला. द पीपल ऑफ इंडिया वेअर गिव्हन, मग भारत, ओके. ड्राफ्ट पब्लिश केल्याबरोबर तुम्हाला माहिती आहे, कायदा बनवताना लोकांचं सुद्धा मत घेतलं जातं, ओके. मग पीपल ऑफ इंडिया वेअर गिव्हन 8 मंथ्स टू डिस्कस अँड ड्राफ्ट प्रपोजल अमेंडमेंट. मग त्या ड्राफ्टमध्ये काय अमेंडमेंट, काय बदल करायची गरज आहे का, त्याच्यावर टीका टिप्पणी करण्यासाठी 8 महिन्याचा टाइम दिला. इन लाईट ऑफ द पब्लिक कमिटी
कमेंट्स, क्रिटिसिझम अँड सजेशन हे सगळं तयार 8 महिन्यानंतर मग सेकंड ड्राफ्ट आला. कधी आला? फेब्रुवारीला 1948ला आला. त्याच्यामध्ये 8 महिने आले की ऑक्टोबर महिना येतो. 2 अन् 8 ऑक्टोबर. फेब्रुवारी नंतर ऑक्टोबर 1948 मध्येच आहे आपण. ओके. सेकंड ड्राफ्ट आला. ओके. द ड्राफ्टिंग कमिटी टूक लेस दॅन 6 मंथ टू प्रिपेअर इट्स ड्राफ्ट. इन ऑल इट सॅट ओनली 141. आता लक्षात घ्या. ड्राफ्टिंग कमिटी टूक लेस दॅन 6 मंथ्स टू प्रिपेअर इट्स ड्राफ्ट. इन ऑल इट सॅट ओनली. जे काही ड्राफ्टिंग कमिटी आहे. ओके. एक मिनिट. इन ऑल इट सॅट ड्राफ्टिंग कमिटी टोटल किती दिवस बसले असे मित्रांनो? 141 दिवस. ओके. इन ऑल इट सॅट ओनली फॉर 141 डेज. ओके. आता इनॅक्टमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बघू. आता ड्राफ्टिंग कमिटी वगैरे सगळं पाहिलं आपण. इनॅक्टमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन पाहूयात. ओके. तर ह्याच्यामध्ये कसं आहे की डॉक्टर आंबेडकर इंट्रोड्यूस द फायनल ड्राफ्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इन द असेंब्ली ऑन नोव्हेंबर 1948. आता आपण बघितले की 48 मध्ये होतो आपण. पहिला कधी ड्राफ्ट आला? फेब्रुवारी 1948. 8 महिन्याचा वेळ दिला. तुम्हाला काही लोकांना भारतातल्या किंवा जे काही एक्सपर्ट होते त्यांना तुम्ही टीका टिप्पणी करा, काही सजेशन द्या, काही चेंज हवा आहे का, त्यासाठी 8 महिने दिला. दुसरा ड्राफ्ट आला ऑक्टोबर 1948ला पब्लिश केला. आणि फायनल ड्राफ्ट कधी पब्लिश केला? इंट्रोड्यूस फायनल ड्राफ्ट नोव्हेंबरमध्ये, पुढच्या महिन्यातच. तर ते तारीख महत्वाची आहे इथं. 4 तारखेला लक्षात घ्या. 4/11/1948. 4 नोव्हेंबर 1948. मी तुम्हाला 2 वेळा सांगतोय. नोव्हेंबर पण म्हणतोय, 11 पण म्हणतोय, कारण तुमच्या डोक्यात बसावं व्यवस्थित. 4 नोव्हेंबर 1948. 4/11/1948ला फायनल ड्राफ्ट काय केला? इंट्रोड्यूस केला. मग त्यालाच फर्स्ट रिडिंग म्हणतात त्या दिवशी. आता रिडिंग असतात. फर्स्ट रिडिंग ते आपण बघू. दी असेंब्ली हॅड अ जनरल डिस्कशन ऑन इट फॉर 5 डेज. ओके. 4 तारखेला मग आता जनरल डिस्कशन केलं. फर्स्ट रिडिंग त्याला आपण म्हटलं चालेल. मग जनरल डिस्कशन केलं. 5 दिवस केलं. 4 नोव्हेंबरला सुरू केलं. 5 दिवस म्हणले की 5वा दिवस कुठला येतो? 3 नोव्हेंबर 9 नोव्हेंबर 1948. आपण 48 मध्येच आहे आपण. ओके. आता काही वेळाने 49 मध्ये येणार आहे. नंतर दी सेकंड रिडिंग क्लॉज बाय क्लॉज कन्सिडरेशन स्टार्टेड ऑन 15 नोव्हेंबर. नंतर काय केलं? 4 नोव्हेंबरला काय केलं की फायनल ड्राफ्ट इंट्रोड्यूस केला. पुन्हा 5 दिवसाचा गॅप घेतला. डिस्कशन म्हणजे 5 दिवस डिस्कशन चाललं 9 तारखेपर्यंत, 9 नोव्हेंबर 1948 पर्यंत. आणि पुन्हा 5 दिवसाचा समजा 5-6 दिवसाचा गॅप घेतला. आणि सेकंड रिडिंग त्याला क्लॉज बाय क्लॉज खूप डिटेलमध्ये रिडिंग असणार आहे. ते कधी सुरू केलं? स्टार्टेड ऑन नोव्हेंबर 15 नोव्हेंबर 15/11/1948 अँड एंडेड ऑन 17 ऑक्टोबर 1950. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, 15 नोव्हेंबर 1948ला सुरू झालेलं, चाललं कधीपर्यंत? 17 ऑक्टोबर 1949. म्हणजे जवळजवळ 11 महिने चाललं. ओके. 11 महिने 2 दिवस चाललं. 15 नोव्हेंबर ते 1948 ते 15 नोव्हेंबर 1949 म्हटलं तर 1 महिना, सॉरी 12 महिने. पण ऑक्टोबर पर्यंतच घ्या. ऑक्टोबर पर्यंत 15 ऑक्टोबर म्हणजे झालं 11 महिने आणि ते 17 ऑक्टोबर 2 दिवस. 11 महिने 2 दिवस त्याचं काय चाललं? रिडिंग चाललं. ओके. ड्युरिंग दिस स्टेज ॲज मेनी ॲज 7,653 अमेंडमेंट्स वेअर प्रपोज्ड. ठीक आहे. काहीतरी त्या संविधान सभेमध्ये जे काही मेंबर होते आपले 200 किती होते? 299 होते. ओके. त्यांनी काही त्याचे अमेंडमेंट बदल वगैरे सांगितले असतील. ते टोटल 7,653 होते. पण बरोबर आहे, सगळेच काही डिस्कस करण्यास जमणार नाहीत. अँड 200 त्याच्यातले 2,447 ऍक्च्युअली डिस्कस इन द असेंब्ली. आता थर्ड रिडिंग आलं. पहिल्या रिडिंगची सुरुवात झाली आपली कधी? नोव्हेंबर 1948. 4 नोव्हेंबर 1948. दुसरी रिडिंगचं कधी आहे? 15 नोव्हेंबर 1948. तिसरी रिडिंग आता 49ला आलं. थर्ड रिडिंग ऑफ द ड्राफ्ट स्टार्टेड ऑन 14 नोव्हेंबर 1949. आता एका वर्षानंच लक्षात ठेवा. दुसरी रिडिंग कधी सुरू झालेली? 15 नोव्हेंबर 1948. त्याच्याबरोबर 1 वर्षांनी, म्हणजेच 1 वर्षाला फक्त 1 दिवस कमी करायचं. 14 नोव्हेंबर 1949ला. 1 वर्षानं 1 दिवस कमी करा. 14 नोव्हेंबर 1949ला थर्ड रिडिंग ऑफ द ड्राफ्ट स्टार्टेड झालं. तिसरं रिडिंग, ड्राफ्टचं तिसरं रिडिंग सुरू झालं. 1 वर्षाला 1 दिवस कमी. 14 नोव्हेंबर 1949. डॉक्टर B.R. आंबेडकर मूड मोशन द कॉन्स्टिट्यूशन ॲज सेटल्ड बाय द असेंब्ली बी पास्ड. द मोशन ऑन द ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन वॉज डिक्लेअर्ड ॲज पास्ड. आता काय केलं? द मोशन ऑन द ड्राफ्ट, जे मोशन पास करावं लागतं. ओके. ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन वॉज डिक्लेअर्ड ॲज पास. कधी केलं? पास झाला असं कधी केलं? 26 नोव्हेंबर 1949. अँड रिसिव्ड दी सिग्नेचर ऑफ द मेंबर्स अँड द प्रेसिडेंट. ओके. आउट ऑफ द टोटल 299 मेंबर्स ऑफ द कॉन्स्टिट्युएंट संविधान सभा असेंब्ली, ओनली 284 वेर ऍक्च्युअली प्रेझेंट ऑन दॅट डे.
and signed the constitution. This is also the date mentioned in the preamble as the date of which the people of India in ओके आता लक्षात घ्या तुम्ही 26 नोव्हेंबर आपलं जे प्रियाम्बल आहे ओके प्रियाम्बल मध्ये 26 तारीख आहे 26 नोव्हेंबर 1949 मी आणि चेक करा म्हणजे प्रियाम्बल मध्ये 26 जानेवारी 1950 चा उल्लेख नाही 26 जानेवारी नाही तर प्रियाम्बल मध्ये 26 नोव्हेंबर 1949 ची डेट आहे त्या दिवशीच आपण संविधान कॉन्स्टिट्यूशन डे आपण तुम्हाला वाटते 2015 पासून सेलिब्रेट करतो हे लक्षात घेतलं पाहिजे ओके नंतर आता त्या दिवशीच जे काही बरोबर मेंबर होते त्यांनी साईन केली गेली संविधान सभेमध्ये जे काही टोटल किती होते 299 मेंबर होते बरोबर त्यातल्या 284 साईन केली गेली ऍक्च्युअली प्रेझेंट होते ठीक आहे काही लोक ऍबसेंट असतील ओके ओके तर ते कधी तारीख लक्षात घ्या 284 मेंबर्सनी सुद्धा सही केली त्याच्यावर कधी केली 26 नोव्हेंबर 1949 ला आणि प्रियाम्बल मध्ये सुद्धा तारीख आहे 26 नोव्हेंबर 1949 ला त्या दिवशी काय केलं अडॉप्ट केलं गेलं अडॉप्टेड ऑन नोव्हेंबर 26 1949 त्यावेळी किती होतं कंटेनर त्याच्यामध्ये काय काय होतं लक्षात घ्या त्या दिवशी आपण 26 नोव्हेंबर 1949 ची गोष्ट करतो त्याच्यामध्ये प्रियाम्बल होतं त्याच्यामध्ये 395 आर्टिकल्स होते आणि 8 शेड्यूल होते जे की आता 12 शेड्यूल आहेत ओके त्यावेळी मित्रांनो लक्षात घ्या त्यावेळी त्याच्यामध्ये प्रियाम्बल होतं 395 आर्टिकल्स होते आणि 8 शेड्यूल होते जे की आता 12 आहेत ओके आता मग तुम्हाला आता सांगितलं की मी नोव्हेंबर आता लक्षात 19 नोव्हेंबर 2015 म्हणजे आता मोदी जेव्हा प्रधानमंत्री झाले 2014 ला त्याच्यानंतर 2015 ला द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिसाइडेड टू सेलिब्रेट नोव्हेंबर 26 ॲज एव्हरी इयर ॲज द कॉन्स्टिट्यूशन डे 26/11 काय माहिती तुम्हाला मुंबईवर पाकिस्तानच्या अतिशय निर्भीडपणे त्यांनी हल्ला केला होता ओके मग ते त्या म्हणजे ती सुद्धा तारीख तुम्हाला माहिती आहे 26/11 आपण मग संविधानिक डे कॉन्स्टिट्यूशन डे सेलिब्रेट करतो संविधान दिवस म्हणतात त्याला टू प्रोमोट कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज अमंग सिटीजन्स ओके नंतर मग हे तर झालं आपण इनॅक्टमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन पाहिलं आता इन्फोर्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बघूयात कारण की इन्फोर्समेंट कधी आलं तर इन्फोर्समेंट आलं कधी पाहूया आपण इन्फोर्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन सम प्रोव्हिजन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन पर्टेनिंग सिटीजन्स ओके आता मित्रांनो लक्षात घ्या देश स्वतंत्र झाला आपला कधी देश स्वतंत्र झाला आपला 15 ऑगस्ट 1947 बरोबर त्यावेळी काय होतं देश स्वतंत्र पण झाला आणि देशाची विभाजन फाळणी पण झाली मग त्यावेळी कसं होतं सिटीजनशिपची त्यावेळी आपल्याला गरज होती सिटीजनशिप जी म्हणजे नागरिकत्वाचे जे काही कायदे वगैरे असतील त्यावेळी आपल्याला गरज होती ओके मग आता काही ते सांगितलंय की some provisions of the constitution pertaining citizenship election provisional parliament temporary and transitional provinces and short title contained in article ओके आता इथं सांगितले की त्यांनी काय जे आर्टिकल आपले संविधानाचे जे काय आर्टिकल आहेत कलम आहेत 395 पर्यंतचे ते काय कलम कधी आले 26 नोव्हेंबर 1949 ला आले केम इन टू फोर्स ऑन 26 नोव्हेंबर 1949 ला तर ती कलम कोणती आहेत प्रिलिम्सला विचारतात तर तुम्हाला सांगितलं की सिटीजनशिप ते त्याच्यामध्ये लक्षात घ्या आर्टिकल 5, 6, 7, 8, 9 ओके आर्टिकल 5, 6, 7, 8, 9 जो की आपला पार्ट 2 आहे संविधानाचा ओके टोटल संविधानामध्ये मग किती आपले पार्ट आहेत आता 22 पार्ट आहेत आणि 12 शेड्यूल आहेत तर त्यातला आर्टिकल 5, 6, 7, 8, 9 नंतर डायरेक्ट 60 आर्टिकल ओके नंतर काय आलं की मित्रांनो आर्टिकल 60 आलं आर्टिकल 60 काय आहे oath or affirmation by the president oath or affirmation by the president ओके का आलं हे तर मित्रांनो तुम्ही इथे लक्षात घ्या तर पुढे जाऊन 24 तारखेला 24 मे एक लक्षात ठेवा तुम्ही 24 जानेवारी 1949 ला आता बरं 49 ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाली मग 60 आर्टिकल काय सांगते की ओथ अफर्मेशन ऑफ दी राष्ट्रपती म्हणजे काय ओथ ऑर अफर्मेशन बाय दी प्रेसिडेंट हे आर्टिकल 60 मध्ये आहे लक्षात ठेवा तुम्ही ओके मग आर्टिकल 60 झाले 324 म्हणजे इलेक्शन कमिशनचं आर्टिकल 366 मिसलेनियस आहे 367 379 380 388 391 92 93 हे आर्टिकलचे नाव तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही ओके 393 काय आहे मग तुम्हाला जर विचारलं तर 393 आहे की शॉर्ट टायटल ओके
दिस कॉन्स्टिट्यूशन मे बी कॉल्ड द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. 392 काय, पॉवर ऑफ द प्रेसिडेंट टू रिमूव्ह डिफिकल्टी. हे ठीक आहे, आर्टिकलची फक्त नंबर लक्षात घ्या. किती आर्टिकल होते टोटल हेही लक्षात ठेवा. किती होते? जवळजवळ 15 आर्टिकल होते. ओके, 15 आर्टिकल होते. 5, 6, 7, 8, 9 हे 5 झाले सिटिझनशिपचे, 60 झाला प्रेसिडेंटचा, 324 झाला इलेक्शन कमिशनचा, 366 मिसलेनियस. ओके, 366 कशाचं होतं? मिसलेनियस. 367 काय, इंटरप्रिटेशन आहे. सॉरी 366 डेफिनेशन आहे आणि 361 ते 367 जो काही पार्ट आहे तो संविधानाचा 19वा पार्ट आहे. ओके, पार्ट तुम्हाला 18 माहिती आहे, इमर्जन्सी 300 आणि 19वा जो पार्ट आहे संविधानाचा तो मिसलेनियस आहे. त्या मिसलेनियस मध्ये 366 नंबरचा आर्टिकल डेफिनेशन दिलेलं आहे आणि 367 मध्ये काय दिलंय, इंटरप्रिटेशन दिलेलं आहे. मग 367 झालं, 379, 380, 388, 391, 92. तर हे 15 आर्टिकल, नंबर ऑफ किती होते? 15 होते. ओके, द रिमेनिंग प्रोव्हिजन द मेजर पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन केम इन टू फोर्स ऑन जानेवारी 26. आणि राहिलेला पार्ट कधी आला? मग 26 जानेवारी 1950 ला. दिस डे इज रेफर्ड टू इन द कॉन्स्टिट्यूशन ॲज अ डेट ऑफ द कमिसमेंट अँड सेलिब्रेटेड ॲज रिपब्लिक डे. पहिलं काय झालं? डेट 26 नोव्हेंबर 1949 डेट ऑफ अडॉप्शन आणि 26 जानेवारी 1950 डेट ऑफ कमिसमेंट. ओके, आता प्रश्न पडला असेल की 26 जानेवारी का सेलिब्रेट, 26 जानेवारीच का घेतलं बाबा, त्या दिवशी काय मुहूर्त वगैरे बघितलेला का काय? तर कसं आहे, वॉज स्पेसिफिकली चूजन ॲज अ डेट ऑफ कमिसमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बिकॉज, का माहिती आहे का, त्यावेळी 1930 साली भारतानं, म्हणजे त्यावेळी देश स्वतंत्र व्हायच्या आधी आपण पूर्ण स्वराज दिवस सेलिब्रेट केला होता, पूर्ण स्वराज डे साजरा केला होता. हा डे साजरा कधी का केला गेला? कारण की त्याच्या 1 महिन्यापूर्वी म्हणजे डिसेंबर 1929 ला लाहोरला अधिवेशन झालेलं इंडियन नॅशनल काँग्रेसचं, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं. त्याच्यामध्ये असा ठराव मांडला गेला की येणाऱ्या 26 तारखेला आपण डिसेंबरमध्ये ठराव मांडला 1929च्या, येणाऱ्या 26 जानेवारी 1930 ला आपण पूर्ण स्वराज्य दिवस सेलिब्रेट करायचं, म्हणून आपण 26 जानेवारी ही डेट घेतली. ओके, विथ द कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन द इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट ऑफ 1947, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट भारत सरकार ऍक्ट 1935 विथ ऑल इनॅक्टमेंट्स अमेंडिंग और सप्लिमेंटिंग द रिपील झाला. मग लक्षात घ्या, जेव्हा ह्या दिवशी विथ द कमेन्समेंट म्हणजे कधी, 26 जानेवारी 1950 ला जेव्हा कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आलं, म्हणजे ते जसं आलं तसं इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट 1947 आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 रद्द केला गेला. लक्षात घ्या, हे दोन ऍक्ट, इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट 1947 आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 रद्द केला गेला. ओके, नंतर मग पण द ॲबॉल्युशन ऑफ प्रिव्ही काउन्सिल ज्युरिडिक्शन ऍक्ट 1949 वॉज हायवेवर कंटिन्यू. ॲबॉल्युशन ऑफ प्रिव्ही काउन्सिल, ओके, पण ॲबॉल्युशन ऑफ प्रिव्ही काउन्सिल ज्युरिडिक्शन ऍक्ट 1949 तो रद्द केला गेला नाही, तो तसाच राहिला, हे लक्षात घ्या तुम्ही. आता एक्सपर्ट कमिटी ऑफ द काँग्रेस. तर मित्रांनो लक्षात घ्या की जे संविधान आपलं आलं वगैरे किंवा जे आपण कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, तर आपल्या काँग्रेसनं, म्हणजे काय, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं सुद्धा त्यावेळी संविधानावर कॉन्स्टिट्यूशन अभ्यास करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्वीची एक कमिटी स्थापन केलेली, त्याला एक्सपर्ट कमिटी ऑफ द काँग्रेस असं म्हणतात. ओके, तर ती कधी केली? 8 जुलै 1946 ला, म्हणजे जुलै ऑगस्टला, तुम्हाला सांगितले जुलै ते ऑगस्ट 1946 ला इलेक्शन झाले होते कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीसाठी. त्यावेळी 8 जुलै 1946 दी काँग्रेस पार्टी, इंडियन नॅशनल काँग्रेस अपॉइंटेड अँड एक्सपर्ट कमिटी फॉर दी पर्पज ऑफ प्रिपेअरिंग मटेरियल फॉर द कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली. म्हणजे त्यांनी एक पक्षांतर्गत, काँग्रेसचा पक्ष त्यावेळी होता, आता पण आहे, त्यांनी पक्षांतर्गतच 8 जुलै 1946 ला एक कमिटी स्थापन केली होती. मग त्याचे मेंबर कोण होते लक्षात घ्या. जवाहरलाल नेहरू होते चेअरमन, एम असिफ अली होते, के एम मुन्सी होते, एन गोपालस्वामी अय्यंगार होते, के टी शाह होते, डी आर गाडगीळ, डॉक्टर गाडगीळ म्हणा, डी आर गाडगीळ, हुमायून कबीर होते आणि के संथानम होते. के संथानम मग सेंट्रल व्हिजिलन्स कमिटी, आपण करप्शन वगैरे 1963-64 ते आपण नंतर बघू. मग कोण कोण होते लक्षात घ्या. 8 मेंबर होते. नेहरू साहेब होते, सरदार वल्लभभाई पटेल नव्हते, राजेंद्र प्रसाद नव्हते, मौलाना आझाद नव्हते, अबुल कलाम आझाद नव्हते, मग नेहरू होते, एम असिफ अली होते, के एम मुन्सी होते, एन गोपालस्वामी अय्यंगार होते, के टी शाह होते,
डॉक्टर DR, डॉक्टर नाही म्हणजे DR म्हटले, मी डॉक्टर म्हणतो, DR गाडगीळ होते, हुमायून कबीर होते आणि के संतनम होते. ओके. नंतर लेटर ऑन द चेअरमन्स प्रपोजल इट वॉज रिझॉल्व्ड दॅट कृष्णा कृपलानी बी को ऑप्टेड ॲज अ मेंबर अँड कन्व्हेनर ऑफ द कमिटी. मग चेअरमन प्रपोजल म्हणजे कोण, नेहरूनीच प्रपोजल असं केलं, इट वॉज रिझॉल्व्ड दॅट कृष्णा कृपलानीलाच आपण को ऑप्टेड कन्व्हेनर बनवू आपण या कमिटीत. मग कोण कन्व्हेनर कोण होते, कृष्णा कृपलानी, हे लक्षात ठेवा. द कमिटी हॅड 2 सिटिंग, फर्स्ट ॲट द न्यू दिल्ली फ्रॉम, ठीक आहे, 2 सिटिंग घेतलेली त्यांनी, 2 वेळा बसलेले ते संविधानावर अभ्यास करण्यासाठी. तर कधी होतं, 20 ते 22 जुलै 1946 ला. अँड द सेकंड कधी होतं, पहिलं होतं न्यू दिल्लीला 20 ते 22 जुलै 1946 आणि दुसरं होतं मुंबईला, कधी होतं 15 ते 17 ऑगस्ट 1946. मे महिन्याच्या अंतरावरती एका सालातच जुलैमध्ये 2 दिवस आणि ऑगस्टमध्ये 2 दिवस बसलेले. ओके. नंतर काय आपण मित्रांनो, क्रिटिसिझम ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, तुम्हाला मगाशी सांगितले की काय काय लोक क्रिटिसिझम, टीका करतात कॉन्स्टिट्यूशन का, तर नॉट अ रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी. का त्यांचं मत असं आहे की नॉट अ रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी ॲज इट मेंबर नॉट डायरेक्ट, कारण की त्याचे मेंबर डायरेक्ट इलेक्ट केलेले नव्हते. म्हणजे आपण आता लोकसभेला जसं मतदान करतो, 544 खासदार निवडतो, तसं त्यांची निवड केली नव्हती, म्हणून त्याला नॉट अ रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी असं टीका केली जाते. नंतर नॉट अ सॉव्हरेन बॉडी सुद्धा म्हणतात, कारण क्रिटिक्स मेंटेन दॅट द कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली वॉज नॉट सॉव्हरेन बॉडी ॲज इट वॉज क्रिएटेड बाय द प्रपोजल ऑफ सॉव्हरेन. सार्वभौमत्व का नव्हती, कारण की ती कधी क्रिएट का केली, कोणाच्या प्रपोजलवर क्रिएट केली, तर ब्रिटिश गव्हर्नमेंट. बरोबर आहे. ब्रिटिश गव्हर्नमेंट ऍक्च्युअली कधी केलं, 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला. पण त्यापूर्वीच म्हणजे 9 डिसेंबर 1946 पासून संविधान सभेचं काम सुरू झालं, म्हणजे ब्रिटिशांचा रूल त्यावेळी होता, म्हणून त्याच्यावर टीका केली जाते की नॉट अ सॉव्हरेन बॉडी. टाइम कन्झ्युमिंग बॉडी होतं. ओके. कारण की अमेरिकामध्ये फक्त संविधान फक्त 4 महिन्यात तयार झालं होतं, म्हणजे खूपच फास्ट दिसतं अमेरिकन लोक, तेव्हापासूनच फास्ट होते. फक्त 4 महिन्यात केलं टू कम्प्लीट देअर वर्क. मग काय त्याला, मग आता काय म्हणतात, नझरुद्दीन अहमद, मेंबर ऑफ द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली, कॉइन्ड द न्यू नेम फॉर द ड्राफ्टिंग कमिटी. त्यांनी काय म्हणलं, ड्रिफ्टिंग कमिटी म्हटलं. नझरुद्दीन अहमद नावाचे जे कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली, संविधान सभेमध्ये जे काही मेंबर होते, सभासद होते संविधान सभेचे मेंबर, त्यांनी मग टर्म एक कॉइन केली की ड्रिफ्टिंग कमिटी. हे प्रिन्स येऊ शकते. ड्रिफ्टिंग कमिटीला असे टर्म कोणी युज केली, तर नझरुद्दीन अहमद. ओके. डॉमिनेटेड बाय काँग्रेस, तुम्हाला माहित आहे, मुस्लिम लीग होतं, म्हणजे टोटल 208, 73 आणि 15 अशा सीट होत्या. पण जसं मुस्लिम लीग गेलं तर सगळे जवळ बऱ्यापैकी काँग्रेसचेच मेंबर राहिले, 208. ओके. लॉयर, पॉलिटिशियन, डॉमिनेशन, तुम्हाला माहिती आहे सगळे ते वकिली केलेले होते आणि बऱ्यापैकी सगळे पॉलिटिशियन होते आणि मोस्ट ऑफ मेंबर वकिली होते. डॉमिनेटेड बाय हिंदूज. ओके. लॉर्ड विस्काउंट सायमननं त्याला काय म्हटलं, बॉडी ऑफ हिंदूज असं म्हटलं, कारण की हिंदू होते, मुस्लिम जरी असले पण खूप प्रमाण कमी होते, एक 5-10% सोडले तर बाकी सगळे हिंदू होते, म्हणून हे लक्षात ठेवा, लॉर्ड विस्काउंट, डिस्काउंट नाही, लॉर्ड विस्काउंट सायमननं त्या संविधान सभेची जी काही बॉडी होती त्याला काय म्हटलं, अ बॉडी ऑफ हिंदूज, हिंदूंची बॉडी असं त्याचा उल्लेख केला. नंतर इम्पॉर्टंट फॅक्ट्स बघा, द इलेफंट वॉज अडॉप्टेड ॲज द सिम्बल सील ऑफ द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली. आता फॅक्ट्स काय काय लक्षात घ्या, तर सिम्बल, कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली आहे, संविधान सभा आहे, त्याचं सिम्बल काय आहे, इलेफंट आहे, लक्षात घ्या. सील, हत्ती आहे. सर BN राव वॉज अपॉइंटेड ॲज अ कॉन्स्टिट्यूशनल ॲडवायझर, लिगल ॲडवायझर टू द कॉन्स्टिट्यूशन. लिगल ॲडवायझर म्हणतो आपण. ओके. ते गाईड, लिगल ॲडवाइज करण्यासाठी कोण होते, डॉक्टर BN राव होते. नंतर HVR अय्यंगर वॉज सेक्रेटरी, कोण होते, हे सेक्रेटरी टू द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली. नाव लक्षात घ्या मित्रांनो, HVR जोड्या लावायला सुद्धा येऊ शकतात. सिम्बॉल ऑफ कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली इलेफंट. BN राव अपॉइंटेड लीगल ॲडवायझर, सेक्रेटरी ऑफ कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली HVR अय्यंगर. SN मुखर्जी वॉज द चीफ ड्राफ्ट्समॅन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इन द कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली. चीफ ड्राफ्ट्समॅन. ओके. ड्राफ्ट्समॅन कोण होता, SN मुखर्जी होते. प्रेम बिहारी नारायण रायजादा, प्रेम बिहारी नारायण रायजादा, मोठं नाव, वॉज कॅलिग्राफर होते. ओके. ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन वॉज हँड रिटन, कॅलिग्राफर म्हणजे लिहिणारा वगैरे असं. हँड रिटन बाय हिम, जे ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन संविधान आता काचमध्ये आहे, तुम्ही बघितलं असेल कधी टीव्हीवर वगैरे, तर ते कुणी लिहिलं होतं, प्रेम बिहारी नारायण रायजादांनी त्यांच्या अक्षरामध्ये लिहिलं होतं, त्याला आपण कॅलिग्राफर असं म्हणतो. ओरिजिनल व्हर्जन ऑफ द ब्युटिफाईड अँड डेकोरेटेड बाय आर्टिस्ट. आता ते डेकोरेशन तर आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशन, तुम्ही बघितलं ग्रीन कलरचं आहे बऱ्यापैकी, बाय आर्टिस्ट फ्रॉम द शांतिनिकेतन. शांतिनिकेतन म्हणजे कोणाला, रवींद्रनाथ टागोर यांच्या रिलेटेड आहे. इन्क्लुडिंग द नंदलाल बोसने त्यांचं डेकोरेशन केलेलं, जे संविधान सभेचे जे आपलं संविधान आहे त्याला जे काही डेकोरेशन केले ते शांतिनिकेतन एक संस्था आहे, त्याच्यातच नंदलाल बोस आणि बिओहार राम मनोहर सिन्हा, BR सिन्हा यांनी केलेलं. नंदलाल बोस आणि बिओहार राम मनोहर सिन्हा. ओके.
B.O.R. Ram Manohar Sinha illuminated, beautified and ornamented the original preamble कॉलिग्राफ्ड बाय प्रेम बिहारी. ओके, जे प्रिॲम्बल आहे आपलं, ओके, वी द पीपल, आम्ही भारताचे नागरिक, इथून जी सुरुवात होती प्रिॲम्बलची, त्याला सुद्धा डिझाईन कोणी केलेलं? B.O.R. राम मनोहर सिन्हानी केलेलं. लक्षात, B.R. सिन्हा म्हणा. द कॅलिग्राफी ऑफ द हिंदी व्हर्जन ऑफ द ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन वॉज डन बाय द वसंत कृष्ण वैद्य. हिंदी व्हर्जन आहे, बरोबर. हिंदीमध्ये आपलं पहिलं इंग्लिशमध्ये होतं, त्याचं हिंदी ट्रान्सलेट, समजा हिंदीचं जे ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन हिंदी व्हर्जन आहे त्याचं कोण होते कॅलिग्राफर? वसंत कृष्णा वैद्य. बहुतेक महाराष्ट्रीयन नाव वाटते, पण मी काही शुअर नाही की महाराष्ट्रीयन होते की नाही ते. अँड इलिगेंटली डेकोरेटेड अँड इल्युमिनेटेड बाय नंदलाल बोस. नंदलाल बोस त्यांनी डेकोरेशनचं काम केलं. डेकोरेशनसाठी 2 माणसं होती, नंदलाल बोस आणि B.O.R. राम मनोहर सिन्हा. B.O.R. राम मनोहर सिन्हानं प्रिॲम्बलला सुद्धा डेकोरेशन केलं होतं. तसंच हिंदी कोणी केलं? मग वसंत कृष्णा वैद्य. आता हिंदी टेक्स्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ओरिजिनली द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया डिड नॉट मेक एनी प्रोव्हिजन विथ रिस्पेक्ट टू द authoritative text of the constitution in the Hindi language. ओरिजिनली संविधान मध्ये असंच काय हे नव्हतं की संविधान आपलं हिंदीत वगैरे असं, याच्याबद्दल काय आपल्याला माहिती नव्हती. ओके, किंवा त्याच्यामध्ये त्याच्या हिंदीसाठी काही उल्लेख केला नव्हता. लेटर ऑफ प्रोव्हिजन इन दिस रिगार्ड वॉज मेड बाय, मग त्याच्यासाठी काय केलं? 58वी अमेंडमेंट केली. 58th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट 1987. 58वी अमेंडमेंट कधी आली? 1987 ला आली. दिस अमेंडमेंट इन्सर्ट, त्यांनी एक नवीन आर्टिकल विथ इन्सर्टेड न्यू आर्टिकल 394A. त्यांनी काय केलं की मग इन्सर्टेड 394A, त्याचं नाव आहे अथॉरिटेटिव्ह टेक्स्ट इन द हिंदी लँग्वेज. ओके, इन द लास्ट पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे दॅट इज पार्ट 22वा. तर 58वी अमेंडमेंटनं काय, कशा संदर्भात? हिंदी टेक्स्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. त्यांनी त्या काय ते अमेंडमेंटनुसार, संविधानाच्या बदलानुसार आर्टिकल 394 आर्टिकल ऍड केलं. आणि कशामध्ये ऍड केलं? पार्ट 22 ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये ऍड केलं. मग ह्याच्यानुसार काय, ह्याची पॉवर कोणाला आहे? तर द प्रेसिडेंट शॅल कॉज टू बी पब्लिश्ड अंडर अथॉरिटी. तर प्रेसिडेंट, हे लक्ष, प्रेसिडेंटला आहे. दी ट्रान्सलेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इन हिंदी लँग्वेज, म्हणजे प्रेसिडेंट शॅल कॉज टू बी पब्लिश्ड अंडर हिज अथॉरिटी. प्रेसिडेंटच्या अथॉरिटीमध्ये संविधानाचं हिंदी लँग्वेजमध्ये ट्रान्सलेशन केलं जाऊ शकतं किंवा केलं. दी मॉडिफिकेशन विच आर नेसेसरी टू ब्रिंग इट इन कन्फर्मिटी विथ द लँग्वेज. ओके, ठीक आहे. ऑल दी अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मेड बिफोर सच पब्लिकेशन शुड बी इनकॉर्पोरेटेड इन इट. अमेंडमेंट सुद्धा ह्याच्यामध्ये घ्यायचे असं सुद्धा सांगितले. दी ट्रान्सलेशन हिंदी ऑफ एव्हरी अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मेड इन इंग्लिश. द ट्रान्सलेशन इन हिंदी ऑफ एव्हरी अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मेड इन इंग्लिश. ओके, इफ एनी डिफिकल्टी अराइज इन दिस मॅटर, द प्रेसिडेंट शॅल कॉज द हिंदी टेक्स्ट टू बी रिवाइज. डिफिकल्टी वगैरे काय अराइज झालं तर प्रेसिडेंटला पॉवर आहे. ओके, आता आपण काही चार्ट दिलेत लक्ष्मीकांतमध्ये, ते आता थोडक्यात बघून घेऊ. आता तुम्हाला मग सांगितली रिझल्ट ऑफ द इलेक्शन टू द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली कधी झाले? जुलै ऑगस्ट 1946. मग त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जागा कोणी जिंकलेल्या हे लक्षात घ्या. काँग्रेसने जिंकलेल्या 208. 2 नंबर मुस्लिम लीगची सुद्धा 73 जागा होते. नंतर विभाजन झालं ते तिकडे गेले. ओके, नंतर युनियनिस्ट पार्टी 1 जागा होती. युनियनिस्ट मुस्लिम 1 होती. युनियनिस्ट शेड्युल्ड कास्ट 1 होतं. कृषक प्रजा पार्टी सुद्धा 1 सीट निवडून आली होती. शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची 1 जागा निवडून आली होती. सिख होती. नॉन काँग्रेस 1 होती. कम्युनिस्ट पार्टी लक्षात घ्या, प्रश्न येऊ शकतो. कम्युनिस्ट पार्टीचं कोण होतं? बाबा होतं, 1 मेंबर होतं. आणि इंडिपेंडंट 8 होते. लक्षात. अपक्ष किती होते? फक्त इथे लक्षात द्या, अपक्ष 8 होते. काँग्रेसचे 208 होते. अपक्ष 8, काँग्रेसचे 208, मुस्लिम लीगचे 73 होते आणि कम्युनिस्ट पार्टीचं 1 होतं. असे 296 होते. ओके, आता तुम्हाला मग सांगितले की जे आपण ते बघितले 389 कसं होतं डिवाइड कसं केलं? 292 होते. मग 296, मग त्यातले 292 11 प्रोव्हिन्सला होते. 4 चीफ कमिशनरला प्रोव्हिन्सला होते. प्रिन्सली स्टेटला 93 होते. ओके, असे 389 होते. ठीक आहे. तिसरा चार्ट दिलाय की त्यांनी कम्युनिटी वाईज रिप्रेझेंटेशन इन द कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली. संविधान सभेमध्ये जातीनिहाय किती धर्माचे लोक होते वगैरे असं दिले त्यांनी. मग हिंदूचे होते 163. लक्षात घ्या. मुस्लिमांचे होते 80 होते. मुस्लिमांचे किती होते? 80 होते. म्हणजे जवळजवळ किती? 1/4 आपण म्हटलं. 200 टोटल 99 होते. 1/4 म्हणजे किती? 75 चोक 300. 75 दोन्ही 150, दोन्ही 300, म्हणजे 1/4 मुस्लिम होते. टेंटेटिव्हली म्हटलं, ऍक्युरेट मी सांगत नाही तुम्हाला. 80 8 चोक 32 असं तुम्ही घ्या. एक अंदाजपणे 1/4 1/4 मुस्लिम मेंबर होते. बरोबर आहे. हिंदू तर 163 होते. शेड्युल्ड कास्ट SC 31 होते. 31. इंडियन ख्रिश्चनांना सुद्धा 6 होते. बॅकवर्ड ट्राईब्स आदिवासी लोक सुद्धा 6 होते. सिख
सुद्धा 4 होते, सिख 4 होते, अँग्लो इंडियन 3 होते आणि पारसी रतन टाटा वगैरे त्यांचे जे धर्म आहेत त्याच धर्मातील 3 होते. लक्षात घ्या, पारसी 3, अँग्लो इंडियन 3, सिख 4, बॅकवर्ड ट्राईब 6, इंडियन ख्रिश्चन 6, शेड्यूल्ड कास्ट एससी 31, मुस्लिम 80, हिंदू 163. वुमन मेंबर ऑफ द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली, वुमन टोटल किती होते? इन टोटल द कॉन्स्टिट्यूंट 15 वुमन मेंबर होते. संविधान सभेमध्ये टोटल भारतीय महिला 15 होते. त्याच्यामध्ये तुम्हाला नावं सांगतो मी. अम्मू स्वामीनाथन त्यांची मतदारसंघ होता मद्रास, त्या जनरल कॅटेगरीमधून येत होत्या. नंतर अॅनी मॅस्कॅरिन त्रावणकोर आणि कोचिन युनियनच्या होत्या. बेगम एजाज रसूल म्हणजे मुस्लिम होती महिला. युनायटेड प्रोव्हिन्स यूपी 1950 ला उत्तर प्रदेश झालं, मुस्लिम होत्या. दक्षयानी वेल युदान मद्रास जनरल. जी दुर्गाबाई मद्रास जनरल. हंस मेहता बॉम्बे जनरल. ओके, हंस मेहता मग स्वातंत्र्यामध्ये यांनी योगदान दिलं. कमला चौधरी युनायटेड प्रोव्हिन्स जनरल. लीला रे वेस्ट बंगाल जनरल. मालती चौधरी ओरिसा जनरल. पूर्णिमा बॅनर्जी युनायटेड प्रोव्हिन्स जनरल. राजकुमारी अमृत कौर सेंट्रल प्रोव्हिन्स सीपीच्या होत्या, ह्या मंत्री होत्या. आपण बघू, राजकुमारी अमृत कौर नंतर मंत्री होत्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये. त्या कुठल्या होत्या? सेंट्रल प्रोव्हिन्सच्या होत्या. नंतर रेणुका रे वेस्ट बंगालचे होते. रे म्हणले कळते, सत्यजित रे जे डायरेक्टर होते फिल्म ते सुद्धा वेस्ट बंगालचे होते, वेस्ट बंगाल जनरलचे होते. नंतर काय? सरोजिनी नायडू बिहार होते. सरोजिनी नायडू लक्षात घ्या, सरोजिनी नायडू ज्या की 1935 साली 1925 मला वाटते नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्या बिहारच्या होत्या. सुचेता कृपलानी यूपी युनायटेड प्रोव्हिन्स आणि विजयलक्ष्मी पंडित नेहरूंची बहीण युनायटेड प्रोव्हिन्स जनरल. आता इथे तुम्ही एक लक्षात घ्या, मुस्लिम किती मेंबर होत्या? प्रश्न आला तर मुस्लिम मेंबर किती होत्या? मुस्लिम मेंबर 1 होती. फक्त त्यांचं नाव होतं बेगम एजाज रसूल. बेगम एजाज रसूल ह्याच फक्त मुस्लिम होत्या, बरोबर. आणि एकदा चेक करा तुम्ही, बरोबर का? बेगम एजाज रसूल युनायटेड प्रोव्हिन्स म्हणजे उत्तर प्रदेश आजचं, तिथलेच त्या मुस्लिम होत्या. ओके. अॅनी मॅस्कॅरिन, ठीक आहे, यांचं मला नावून वाटतं ते ख्रिश्चन वगैरे असेल, ठीक आहे ते. ओके, असं झालं. नंतर बऱ्यापैकी सगळ्या जागा होत्या ना, 1 2 3 4 5 6 7 8, ओके, 9 10 11 12 13 जवळ 15 पैकी 13 महिला जवळ जनरल होत्या. 15 पैकी 13 महिला जनरल होत्या. ओके. फक्त मुस्लिम 1 होती आणि अॅनी मॅस्कॅरिनचं काही त्रावणकोर आणि कोचिन काही दिलेलं नाही. ओके. नंतर काय? स्टेट वाईज मेंबरशिप ऑफ द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली ऑफ इंडिया ऑन डिसेंबर. ओके, स्टेट वाईज मेंबरशिप 31 डिसेंबर 1947 पर्यंत स्टेट वाईज मेंबरशिप कशी होती? तो 200 आपण बघितले की स्टेटला किती होते? 229 राहिले शिल्लक. ओके, स्वातंत्र्य देश झाल्यानंतर. मग मद्रासला किती जागा होत्या? 49 होत्या. बॉम्बेला 21 होत्या. वेस्ट बेंगालला 19 होत्या. आता लक्षात घ्या, युनायटेड प्रोव्हिन्स म्हणजे उत्तर प्रदेश सगळ्यात जास्त होते मित्रांनो, 55 होते. मी काय सांगतोय, आता सुद्धा उत्तर प्रदेशच्या लोकसभेमध्ये किती खासदार आहेत? 80 लोकसभेमध्ये उत्तर प्रदेश मध्ये ज्यांचे खासदार जास्त असतील त्यांची देशामध्ये सत्ता येते असं आपल्याला पाहायला मिळतं. उत्तर प्रदेश म्हणजे युनायटेड प्रोव्हिन्स मध्ये किती होत्या? 55 जागा होत्या. ईस्ट पंजाबमध्ये किती होत्या? 12 होत्या. बिहारमध्ये 36 होत्या. सीपी सेंट्रल प्रोव्हिन्स आणि बेरारमध्ये 17 होत्या. आसाममध्ये 8 होत्या. ओरिसामध्ये 9, दिल्ली 1, अजमेर मेरावारा हे तुम्हाला सांगितले. दिल्ली, अजमेर मेरावारा, कुर्ग वगैरे ह्या कोण होत्या? चीफ कमिशनर प्रोव्हिन्स होते. चीफ कमिशनर. आणि एक बलुचिस्तान होती. बलुचिस्तान तर तिकडे गेली. कुठे गेली? पाकिस्तानात गेली. ब्रिटिश बलुचिस्तान नावाचं एक चीफ कमिशनर प्रोव्हिन्स होती, ती तिकडे गेली. त्याच्यामुळे दिल्ली, अजमेर, मेरवार, कुर्ग ह्या तिघांना एक जागा होती. आता प्रश्न सगळ्यात 2-3 प्रश्न घ्या. सगळ्यात जास्त कोणाला होते? युनायटेड प्रोव्हिन्स म्हणजे आज उत्तर प्रदेश 55 जागा होत्या. सोपी गोष्ट आहे. नंतर 2 नंबर कोणाला होत्या? मद्रासला होत्या. कारण की मद्रासमध्ये त्यावेळी तामिळनाडू होतं आणि आंध्र प्रदेशचा आजचा भाग आहे तो सुद्धा मद्रासमध्ये होता, म्हणून मद्रासला 49 जागा होत्या. आपल्या महाराष्ट्राला किती होत्या? बॉम्बे जर म्हटलं तर 21 होत्या. त्याच्या खाली वेस्ट बंगालला किती होत्या? 19 होत्या. का? कारण की वेस्ट बंगालला जर पार्टिशन झालं नसतं जागा वाढल्या असत्या, पण ईस्ट पाकिस्तान म्हणजे आजचं बांगलादेश विभाजन झालं, पार्टिशन झालं. ओके, त्याच्यामुळं 19च राहिले त्यांच्याकडे. ईस्ट पंजाबला म्हणजे काय? भारतातला पंजाब 12 होत्या. आता लक्षात घ्या, बिहारला पण जास्त होते मित्रांनो, 36 होते. 2 नंबर मद्रास, 3 नंबर बिहार. हे ठीक लक्षात घ्या. बॉम्बेला एक लक्षात ठेवा, आपल्या 21 होत्या. ठीक आहे. नंतर
प्रिन्सली स्टेट्स टोटल 70 जागा होते त्यांच्यामध्ये. आता ही काही सगळी नावं मी तुम्हाला डिटेलमध्ये, पण कोल्हापूर घ्या, आपल्या महाराष्ट्र राज्यातलं कोल्हापूर संस्थानातले एक मेंबर होता, लक्षात घ्या. इंडियन स्टेट प्रिन्सली स्टेटला 70 जागा होती, कोल्हापूर प्रिन्सली स्टेटमध्ये एक मेंबर होता. आणि सगळ्यात जास्त जागा कोणाला होत्या तर म्हैसूरला होत्या. म्हैसूर म्हणजे आत्ताच कर्नाटक. 7 जागा होत्या, 7 ओके. त्रावणकोरला त्याच्या खालोखार 6 जागा होत्या. एक नंबरला म्हैसूर 7 जागा, त्रावणकोर खालचं साऊथ इंडियनच भाग आहे, त्याला 6 जागा होत्या आणि आपल्या कोल्हापूर संस्थानाला एक मेंबर होता त्यातला. नंतर काय सेशन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली. ओके. आता इथं टोटल किती 11 सेशन झालं बघितलं आपण. 11 सेशन झालं, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, 2 वर्ष 2 11 18 11 सेशन झाले. ओके. फर्स्ट सेशन कधी झालं लक्षात घ्या, 9 डिसेंबर तुम्हाला सांगितले की 9 डिसेंबरला सुरुवात झाली आपल्या संविधान सभेची सेशनची. 9 डिसेंबर ते 23 डिसेंबर 1946 पहिला सेशन झाला. 9 डिसेंबर ते 23 डिसेंबर 1946 म्हणजे 14 दिवस. आणि 11 लास्टचा कधी झाला, नोव्हेंबर, तुम्हाला माहिती आहे 14 ते 26 नोव्हेंबर 1949. 26 नोव्हेंबर 1949 ला त्याच्यावर सह्या झाल्या. 284 लोकांनी त्याच्यावर सह्या केल्या. आपल्या संविधान सभेमधल्या मेंबरनी सह्या केल्या 299 पैकी. कधी झाला लास्टचा, 14 ते 26 नोव्हेंबर. ओके ओके. वेन द मेंबर्स ओके. एक मिनिट मित्रांनो. नंतर काय आपण काय मग तुम्हाला मी सांगितलं की सिग्नेचर अँड रिसीव द सिग्नेचर ऑफ द मेंबर्स ऑफ द प्रेसिडेंट. ओके. आणि इथं काय असं मिळवणं, वन मेंबर अपेंडेड देअर सिग्नेचर टू द कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. टाइम टेकन बाय द, आता एक इथे 4 दिला आहे, टेबल नंबर 2.7. टाइम टेकन बाय द फ्रेमर्स ऑफ अदर कॉन्स्टिट्यूशन. देश जगामध्ये, ठीक आहे, आपल्याला जनरल माहितीसाठी दिले की बाकी USA, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका जे काही संविधान आहे ते तयार करण्यासाठी, बनवण्यासाठी किती दिवसाचा टाइम गेला. तर सगळ्यात कमी लेस दॅन 4 मंथ्स कुणाला गेलं, USA. अमेरिका हे सध्या खूपच फास्ट आहे असं म्हणा. अमेरिका 4 महिन्यात त्यांनी संविधान तयार केले. मे 1787 ते सप्टेंबर 1787, 4 महिन्यात कार्यक्रम त्यांनी केला. त्याचे टोटल नंबर ऑफ आर्टिकल 7 आहेत USAच्या संविधानामध्ये. लक्षात, टोटल आर्टिकल 7 आणि टाइम टेकन लेस दॅन 4 मंथ्स. नंतर कॅनडा 2 इयर्स 6 मंथ, 2.5 वर्ष घेतली कॅनडानं. ऑस्ट्रेलियाने किती घेतली, 9 वर्ष घेतली. लक्षात, सगळ्यात कमी USA 4 मंथ, लेस दॅन 4 मंथ, 4 महिन्यापेक्षा पण कमी. आणि ऑस्ट्रेलियानं 9 वर्ष घेतली. ऑस्ट्रेलिया अबाउट 9 इयर्स घेतले. साऊथ आफ्रिका 1 इयर. नंतर काय आहे की नंतर, ठीक आहे, आर्टिकल रिलेटेड टू शॉर्ट टायटल कमेन्समेंट. ठीक आहे, तुम्हाला सांगितले 58व्या अमेंडमेंट नुसार 394 हे आर्टिकल ऍड केलं पार्ट 22 मध्ये संविधानाचे, त्याचा अथॉरिटी टेक्स्ट इन हिंदी लँग्वेज. ओके. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपले मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन च्या चॅप्टरचं डिस्कशन पूर्ण झालेलं आहे. तुम्ही हा व्हिडिओ अगदी व्यवस्थित ऐका, 1 वेळा ऐका, 2 वेळा ऐका. आणि मी जे सांगतोय, मी जे तुम्हाला 2-2, 3-3 वेळा गोष्टी रिपीट सांगतोय, ते तुम्ही तुमच्या बुकमध्ये, मराठी असो इंग्लिश असो, त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित मार्क करा. काय जर गरज पडली तुम्हाला, तर तुम्ही ह्याच्या नोट्स सुद्धा, मी सांगतो त्याच्या नोट्स सुद्धा तुम्ही बनवू शकता. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. पुढच्या लेक्चरला मी तुम्हाला पॉलिटीचा 3रा चॅप्टर घेऊन येईल. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.